माझ्या नवऱ्याचे संपूर्ण कुटुंब मला घरात एकटी सोडून फिरायला निघून गेले. पूर्ण 7 दिवस मजा करून माझ्या नवऱ्याने मला मेसेज पाठवला की मीही तिथे यावे. मी फक्त एक वाक्य लिहिले की तुम्ही सगळेजण परत येण्याची तयारी करा. मी तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज तयार केलं आहे. जेव्हा माझ्या सासरचे सगळेजण घराचा दरवाजा उघडून आत आले तेव्हा ते स्तब्ध झाले. वर्षाचा शेवटचा दिवस होता आणि मुंबईची थंडी हळुवार असते. ती डोंगराळ भागातील थंडीप्रमाणे हाडं गोठवणारी नसते, पण या थंडीत एक वेगळाच ओलसरपणा असतो. अशी एक थंडगार जाणीव जी तुमच्या बोटांमध्ये, पायांच्या बोटांमध्ये आणि प्रत्येक श्वासात शिरून तुम्हाला आणखी एकटं असल्याची जाणीव करून देते. विशेषतः जेव्हा तुमचं मन आधीच रिकामं झालेलं असतं. त्या रात्री 8 वाजता मी नेहमीप्रमाणे छोट्याशा स्वयंपाकघरात ॲप्रॅन घालून उभी होते. हातात सुरी होती आणि मी कमळ काकडी कापत होते. गॅसवर डाळ मखणीचं भांडं मंद आचेवर उकळत होतं आणि त्यातून उठणाऱ्या वाफेमुळे स्वयंपाकघराच्या खिडकीची काच धूसर झाली होती. समोरच्या इमारतींमध्ये पिवळे दिवे लागले होते. काही घरांमध्ये दिवाळीच्या छोट्या दिव्यांचा माळा लुकलुकत होत्या, ज्यावरून सण जवळ आल्याचं जाणवत होतं. माझा फोन 7व्यांदा उजळला. यावेळी ही सूचना कुटुंबाच्या ग्रुपमधूनच आली होती. मी हात ॲप्रॅनला पुसले आणि हळूच फोन उचलला. शेवटचा मेसेज माझ्या सासू सुधाताईंचा व्हॉइस मेसेज होता. मेघना, आम्ही विमानात बसत आहोत. आदित्यसाठी एक जाड जॅकेट काढून ठेव. शिमल्यात रात्री खूप थंडी पडते. मी 2-3 सेकंद तशीच जागच्या जागी बसून राहिले. मग माझी बोटं स्क्रीनवर वर सरकली. एक फोटो समोर आला. त्या फोटोत माझा नवरा आदित्य 2 मोठे सुटकेस ओढत होता. त्याच्या शेजारी माझी नणंद रेवा खळखळून हसत होती. त्यांच्या मागे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं प्रस्थानद्वार दिसत होतं आणि इलेक्ट्रॉनिक फलक चमकत होता. तो फोटो आज दुपारी 3 वाजता पाठवण्यात आला होता. त्याखाली रेवाचा मेसेज होता. आई, तू काळजी करू नकोस. मी सगळ्या गोष्टींची तयारी केली आहे. यावेळी आपण मनसोक्त फिरणार आहोत. गेल्या वर्षी जे राहिलं होतं तेही पूर्ण करू. मग आणखी एक मेसेज होता. आदित्य दादा, मेघना वहिनीला घ्यायला आलात नाही का? कोणीही त्यावर उत्तर दिलं नव्हतं. मी ग्रुप बंद केला आणि आदित्यशी झालेला आमचा संवाद उघडला. आमच्यातला शेवटचा मेसेज काल दुपारचा होता. मी विचारलं होतं की या दिवाळीत आणखी सुकामेवा आणि मिठाई आणायची गरज आहे का? त्याने उत्तर दिलं होतं की तू बघून घे, जे योग्य वाटेल ते घे. एवढंच. ना आधी काही सांगितलं, ना कोणतं स्पष्टीकरण दिलं. आणि तो आपल्या कुटुंबासोबत फिरायला जात आहे याचा साधा उल्लेख सुद्धा केला नव्हता. मी पुन्हा स्वयंपाकघरात आले. डाळ अजूनही उकळत होती, पण माझं मन मात्र पूर्णपणे थंड झालं होतं. मी जेवणाच्या टेबलाजवळ जाऊन बसले. रात्रीच्या जेवणासाठी मी तयार केलेले सगळे पदार्थ आता थंड झाले होते. शाही पनीरवर साय जमा होऊ लागली होती आणि त्याचा रंग अधिक गडद लाल दिसत होता. डाळही थंडी झाली होती. या घरात 4 जण राहत होते, पण आता तिथे फक्त मी एकटीच होते. फोन पुन्हा कंपन करू लागला. यावेळी आदित्यचा मेसेज होता की कंपनीने मला काही दिवसांसाठी महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पाठवलं आहे. तू घरी स्वतःची काळजी घे. मी त्या संदेशाकडे पूर्ण 3 मिनिटे पाहत राहिले. मग विमानतळाचा तो फोटो पुन्हा उघडला. त्याने जे ग्रे रंगाचं जॅकेट घातलं होतं ते मीच गेल्या महिन्यात विकत घेतलं होतं. त्याच्या गळ्यात जो गडद निळा स्कार्फ दिसत होता तोही मीच विणला होता. त्यांच्या मागे सुधाताई माझ्या सासरेबुवांचा हात धरून हसत होत्या. रेवा फोनने सेल्फी घेत होती. तिघांचं एक परिपूर्ण कुटुंब ज्यात मी नव्हते. मी फोन खाली ठेवला आणि पनीरचा एक थंड तुकडा उचलला. तो इतका बेचव आणि थंड झाला होता की मला त्याची घृणा वाटली. रात्री 10 वाजता कुटुंबाचा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला. सुधाताईंनी 9 फोटो पाठवले होते. संपूर्ण कुटुंब विमानतळाच्या गेटसमोर उभं होतं आणि प्रत्येकजण खूप आनंदी दिसत होता. त्यांनी लिहिलं होतं की शिमल्याकडे निघालो.
संपूर्ण कुटुंब खूप उत्साही आहे. मी प्रत्येक फोटो बारकाईने पाहिला. आदित्यने आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवला होता. रेवा बाजूला पोज देत होती. माझे सासरे थर्मस हातात धरून उभे होते. एक परफेक्ट फोटो ज्यात फक्त माझीच उणीव होती. मी माझ्या बेडरूममध्ये गेले. कपाट उघडलं. अर्धा भाग रिकामा होता. आदित्यचा सुटकेस गायब होता. त्याचे परफ्यूमही दिसत नव्हते. मी पुन्हा बेडवर येऊन बसले. बेडच्या साईड टेबलावर आमच्या लग्नाचा फोटो ठेवलेला होता. 3 वर्षांपूर्वी मी सुंदर साडी नेसली होती. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. आम्ही दोघे हसत होतो. पण आता ते हास्य पाहून वाटत होतं की ते किती कृत्रिम आहे. आमच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी भांडण झालं होतं. पैशांसाठी, घरासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी. मी पुन्हा ग्रुप उघडला. ते सगळेजण फिरण्याचं प्लॅनिंग करत होते. कोणीही मला विचारलं नव्हतं की मी का नाही. कोणालाही एका व्यक्तीची उणीव जाणवत नव्हती. मी एक ओळ लिहिली की तुम्ही सगळेजण छान फिरा. 3 सेकंदात सुद्धा त्यांचं उत्तर आलं की मेघना, घराची काळजी घे. बाल्कनीतल्या झेंडूंच्या रोपांना पाणी द्यायला विसरू नकोस. ती कोमजू देऊ नकोस. त्यांचा स्वर इतका नैसर्गिक होता, जणू त्या एखाद्या नोकराला सूचना देत होत्या. मी काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री मी लिव्हिंग रूममध्ये एकटी बसले होते. बाहेर फटाक्यांचा आवाज घुमत होता. दिवाळी जवळ आली होती. मी भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले. त्याच्या काट्यांची प्रत्येक टिकटिक माझ्या हृदयावर प्रहार करत होती. रात्री 1 वाजता मी माझी संपर्क यादी उघडली आणि वकील शर्मा यांच्या नावावर थांबले. माझं बोट कॉल बटनावर बराच वेळ थांबलं, पण शेवटी मी ते दाबलं नाही. मी उठले आणि स्टडी रूममध्ये गेले. सर्वात खालचा ड्रॉवर उघडला. त्यात एक पिवळी फाईल होती. त्यामध्ये आमचं लग्न प्रमाणपत्र, या अपार्टमेंटचे मालकी हक्काचे कागद आणि बँकेच्या कर्जाचे करार होते. हे अपार्टमेंट 10 लाख रुपयांचं होतं. मी डाऊन पेमेंटसाठी 7 लाख रुपये दिले होते. ती माझ्या 7 वर्षांच्या नोकरीतून केलेली संपूर्ण बचत होती. आदित्यनेही 7 लाख रुपये दिले होते आणि उरलेले पैसे बँकेतून कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा दर महिन्याला 40,000 रुपयांचा हप्ता जात होता. गेल्या 3 वर्षात जवळजवळ मीच तो हप्ता भरत होते. मला आठवलं की एकदा रेवाने माझा महागडा मेकअप उचलला होता आणि हसत म्हणाली होती की बहिणी, हे आता तुला शोभत नाही. तुझं वय झालं आहे. हे माझ्यावर जास्त चांगलं दिसेल. मी काहीच बोलले नव्हते, फक्त शांत राहिले होते. फोन पुन्हा कंप पावला. आदित्यचा संदेश होता की शिमला खूप सुंदर आहे. तुला नक्की आवडलं असतं. मी तो संदेश पाहिला आणि हळूच टाईप केलं की तुम्ही लवकर परत या. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज तयार केला आहे. मेसेज पाठवला. लगेचच त्याचं उत्तर आलं. एक हसणारी इमोजी. मी फोन खाली ठेवला, कपाट उघडलं आणि माझा सुटकेस बाहेर काढला. मी माझे कपडे आवरायला सुरुवात केली. प्रत्येक कपडा, प्रत्येक वस्तू खूप हळू आणि काळजीपूर्वक ठेवत होते, जणू मी एखाद्या गोष्टीचा शेवट करत होते. बाहेर सकाळ होत होती. नवीन वर्ष सुरू होत होतं. पण माझ्या मनात आयुष्याचं एक जुनं प्रकरण कायमचं बंद झालं होतं. सणाच्या पहिल्या सकाळी मी जागी झाले तेव्हा घड्याळात 7 वाजले होते. जुन्या सवयीप्रमाणे मी नकळत हात बाजूला नेला. त्या जागी जिथे नेहमी आदित्याची ऊब असायची, पण आज तिथे फक्त थंड रिकामेपणा होता. बेड अजूनही तसाच दाबलेला होता. जणू काल रात्री कोणीतरी मुद्दाम निघून गेल्याचे पुरावे तिथे शिल्लक होते. मी बराच वेळ तशीच बसून राहिले आणि विचार करत राहिले की माझं मन इतकं शांत का आहे. आता कोणतंही दुःख नव्हतं, कोणताही त्रास नव्हता. फक्त एक खोल शांतता होती. जणू एखाद्या वादळानंतर पाणी शांत झालं होतं. मी बेडवरून खाली उतरले आणि पडदे बाजूला सारले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा हलका उजेड खोलीत पसरला. ना फार तेजस्वी, ना फार उबदार. फक्त इतकं की खोलीतील रिकामेपणा अधिक स्पष्ट दिसत होता. आणि कदाचित 3 वर्षात पहिल्यांदाच मी या घराकडे त्याच्या खऱ्या रूपात पाहिलं. हे घर नव्हतंच, फक्त राहण्याची एक जागा होती. अशी जागा जिला घर बनवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते.
पण जिथे मला कधीच घरातील सदस्य मानलं गेलं नव्हतं. मी बाथरूममध्ये गेले. थंड पाण्याने चेहरा धुतला. त्या थंड पाण्याची झिंझिनी माझ्या मेंदूपर्यंत पोचली. पण त्यामुळे माझे विचार आधीपेक्षा अधिक स्पष्ट झाले. मग मी मेकअप करायला सुरुवात केली. प्रत्येक टप्पा खूप हळू आणि लक्षपूर्वक पूर्ण करत होते. जणू आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. आणि खरं सांगायचं तर तसाच होता. कारण आज मी ती जुनी स्त्री राहणार नव्हते, जी नेहमी सगळं सहन करत असे, नेहमी माघार घेत असे आणि नेहमी विचार करत असे की जर मी थोडे अधिक प्रयत्न केले, थोडं अधिक सहन केलं तर सगळं ठीक होईल. मी कपडे बदलले. एक बेज रंगाचा हायनेक स्वेटर घातला. त्यावर ग्रे रंगाचा कोट आणि काळे बूट घातले. आरशात स्वतःकडे पाहिल्यावर मला जाणवलं की माझ्या डोळ्यांमध्ये आता पूर्वीसारखी भावना उरली नव्हती. आता कोणतीही आशा नव्हती, कोणतीही मजबुरी नव्हती. फक्त एक स्पष्ट आणि ठाम निर्णय होता. अशी गोष्ट जी गेल्या 3 वर्षात माझ्याकडे कधीच नव्हती. मी स्वयंपाकघरात गेले. फ्रीज उघडला. आत अजूनही त्या सगळ्या वस्तू होत्या, ज्या मी संपूर्ण कुटुंबासाठी सणानिमित्त तयार करून ठेवल्या होत्या. मी काही क्षण त्या सगळ्याकडे पाहत राहिले. मग 2 अंडी आणि काही ब्रेड बाहेर काढले आणि स्वतःसाठी साधा नाश्ता तयार केला. कारण अचानक मला जाणवलं की इतकी वर्ष मी नेहमी इतरांसाठी स्वयंपाक करत राहिले, पण स्वतःसाठी कधीच मनापासून काही बनवलं नव्हतं. मी मोठ्या डायनिंग टेबलावर एकटी बसले होते. तेच टेबल जे सुधाताईंनी निवडलं होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं की गोल टेबलामुळे कुटुंब एकत्र राहतं. त्यांची ती गोष्ट आता मला खूप बोचत होती. कारण टेबल कितीही गोल असलं तरी जर माणसांची मनं एकत्र नसतील तर त्याला एकजूट म्हणता येत नाही. फोनवर कुटुंबाचा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला. सुधाताईंनी शिमल्यातील एका जुन्या रस्त्याचा व्हिडिओ पाठवला. त्यांच्या आवाजात उत्साह होता. तिथलं वातावरण किती छान आहे. आपल्या घरासारखं थंड नाही, पण खूप ताजेतवानं वाटतं. माझ्या सासरे बुवांनीही त्याचं कौतुक करत काही संदेश पाठवले. देवाने एक फोटो टाकला होता, ज्याचं कॅप्शन होतं की कुटुंबासोबत असणं हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आदित्य अधूनमधून फक्त हं किंवा एखादी इमोजी पाठवत होता. सगळेजण खूप आनंदी होते, खूप समाधानी होते. जणू त्या कथित कुटुंबात माझं काहीच अस्तित्व नव्हतं. मी सगळं वाचलं आणि ग्रुपच्या सूचना बंद केल्या. हे मी रागाने केलं नव्हतं, तर यासाठी केलं होतं की आता मला त्या गोष्टींमध्ये गुंतून राहायचं नव्हतं, ज्या प्रत्यक्षात कधीच माझ्या नव्हत्या. तेवढ्यात माझ्या आईचा व्हिडिओ कॉल आला. मी एक खोल श्वास घेतला. चेहऱ्यावरील भाव सावरले आणि कॉल उचलला. सणाचा पहिला दिवस आहे. माझी मुलगी अशी का दिसते? आईचा आवाज नेहमीप्रमाणे प्रेमाने भरलेला होता. मागे तेच ओळखीचं घर दिसत होतं, जिथे मी लहानाची मोठी झाले होते. काही नाही ग आई, मी ठीक आहे. तू आणि बाबा कसे आहात? मी माझा आवाज शक्य तितका सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघं छान आहोत. तुझे बाबा यावेळी बिर्याणीत जास्त मसाले घालायचा हट्ट करत होते. पूर्ण चवच बिघडवली त्यांनी. आई हसली, मग अचानक शांत झाली आणि स्क्रीनकडे बारकाईने पाहू लागली. तू इतकी कृश का दिसतेस? चेहरा पण उतरलेला वाटतोय. आदित्य कुठे आहे? त्याला बोलव. मी एक क्षण थांबले. मग अगदी सहजपणे उत्तर दिलं की तो काही सामान आणायला बाहेर गेला आहे. सणाच्या दिवशी काय सामान आणायला गेला? आईच्या आवाजात किंचित संशय जाणवत होता. पण त्याआधीच बाबा बोलू लागले की मेघना बाळा, आदित्य तुझ्याशी नीट वागतो ना? बाबांचा आवाज गंभीर होता आणि त्यांच्या डोळ्यातील काळजी स्पष्ट दिसत होती. हो बाबा, तो खूप चांगला आहे. मी स्वतःला ते उत्तर देताना ऐकलं. माझा आवाज इतका शांत आणि सहज होता की मलाच ते विचित्र वाटले. काहीही झालं तर आम्हाला सांग. तुझे आई बाबा तुला कोणत्याही अडचणीत पाहू शकत नाही. बाबांनी हळू आवाजात म्हटलं. मी हलकंसं हसले. मी ठीक आहे बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही आणखी थोड्या गप्पा मारल्या. मग मला दुपारचं जेवण बनवायचं आहे असं कारण सांगून मी फोन ठेवला. पण जशी स्क्रीन काळी झाली तशी मी भिंतीला टेकून उभी राहिली.
डोळे मिटले आणि एक खोल थकवा माझ्या अंगात पसरला. तो फक्त शारीरिक थकवा नव्हता. तो अनेक वर्ष मनात साचत गेलेल्या थकव्याचा भार होता. कारण मी खूप काळापासून अभिनय करत होते. इतका काळ की आता समोर प्रेक्षक नसतानाही तो अभिनय लगेच थांबवणं मला शक्य होत नव्हतं. दुपारी 1 वाजता मी कपडे बदलले, माझी हँडबॅग घेतली आणि घराबाहेर पडले. सणाच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती, पण त्यात रोजची ती धावपळ नव्हती. सगळं जणू संथ झालं होतं, अगदी माझ्यासारखंच. मी कोणत्याही ठराविक उद्देशाशिवाय चालत होते, पण मला हे स्पष्टपणे माहीत होतं की मी कुठे जात आहे. मी एका ओळखीच्या कॅफेमध्ये गेले, एक ब्लॅक कॉफी मागवली आणि खिडकीजवळ बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत राहिले. मग मी माझा फोन उघडला आणि गेल्या 3 वर्षातील प्रत्येक मेसेज, प्रत्येक बँक ट्रान्झॅक्शन, प्रत्येक बिल आणि या कुटुंबावर मी खर्च केलेला प्रत्येक रुपया पुन्हा पाहू लागले. सगळं काही इतकं स्पष्ट होतं की ते नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. मला ते वर्ष आठवली जी मी या घरासाठी दिली होती. ते महिने आठवले जेव्हा मला स्वतःच्या खर्चात कपात करावी लागत होती, जेणेकरून कर्जाचे हप्तेही भरता येतील आणि घर खर्चही चालेल. मला माझ्या सासूंचे शब्द आठवले, सुनबाईंना त्याग करावाच लागतो. मला आदित्यचे शब्द आठवले, ती माझी आई आहे, तू थोडा संयम ठेव. आणि अचानक मला समजलं की प्रश्न हा नव्हता की मी पुरेशी चांगली नव्हते. प्रश्न हा होता की मी स्वतःला चुकीच्या ठिकाणी उभं केलं होतं. फोन कंप पावला. आदित्यचा मेसेज होता, घरात सगळं ठीक आहे ना? मी त्या मेसेजकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मग उत्तर दिलं की हो, सगळं ठीक आहे, घर खूप शांत आहे. त्याने लगेचच उत्तर दिलं, तू नाराज आहेस का? मी एक असं हसू हसले जे कोणीच पाहू शकत नव्हतं. नाही, तुम्ही मजा करा, पप्पा मम्मीचे खूप सारे फोटो काढा. थोड्या वेळाने त्याने आणखी एक मेसेज पाठवला, परत आल्यावर मी तुला खुश करेन. मी कोणतंच उत्तर दिलं नाही, कारण मला माहीत होतं की काही गोष्टींची भरपाई कधीच होत नाही आणि काही जखमा भरून काढण्याच्या पलीकडे गेलेल्या असतात. मी माझी कॉफी संपवली. तिचा कडवटपणा माझ्या तोंडात पसरला, पण तो त्रासदायक नव्हता. उलट तो खूप खरा वाटत होता, अगदी त्या क्षणी माझ्या मनात असलेल्या भावनांसारखा. मी फोन उचलला, संपर्क यादी उघडली आणि वकील शर्मा यांचा नंबर पुन्हा शोधला. यावेळी मात्र मी थांबले नाही. मी कॉल बटन दाबलं. 3 वेळा रिंग वाजल्यानंतर समोरून कॉल उचलला गेला. हॅलो, शर्मा लॉ ऑफिस? नमस्कार, मी मेघना बोलते आहे. मी आधी घटस्फोटाच्या प्रकरणाबाबत तुमच्याशी बोलले होते. मी किंचित थरथरणाऱ्या पण ठाम आवाजात म्हटलं, अरे हो मेघना मॅडम, मला आठवलं. तुम्ही निर्णय घेतला आहे का? मी खिडकीतून बाहेर पाहिलं. हलकंसं ऊन फुटपाथवर पसरलं होतं. मग मी अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं की हो, मला तुमची शक्य तितक्या लवकर भेट घ्यायची आहे आणि प्रक्रिया सुरू करायची आहे. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग त्यांचा आवाज आला, सणानंतर मी ऑफिसमध्ये येईन. तुम्ही 5 तारखेला दुपारी 2 वाजता येऊ शकता. मी सर्व कागदपत्र तयार ठेवतो. मी फोन ठेवला. आणखी थोडा वेळ तिथेच बसून राहिले, मग उठले. कॅफेमधून बाहेर पडताच थंड हवेची एक झुळूक अंगावर आली. पण यावेळी मला थंडी जाणवली नाही, कारण माझ्या मनात एक निर्णय पक्का झाला होता, स्पष्ट, ठाम आणि जिथून परत फिरण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्या रात्री जेव्हा मी घरी परतले तेव्हा मी कपाट उघडलं, आज सुटकेस बाहेर काढला आणि कपडे भरायचं काम पुन्हा सुरू केले. यावेळी अधिक वेगाने, अधिक नीटनेटकेपणाने, कोणत्याही संकोचाशिवाय आणि कोणत्याही पश्चातापाशिवाय. कारण मला माहीत होतं की मी एखादं कुटुंब गमावत नव्हते, तर अशी एक जागा सोडत होते जी कधीच माझं कुटुंब नव्हती. आणि त्या क्षणी मला अचानक जाणवलं की ज्या आश्चर्याबद्दल मी आदित्यला सांगितलं होतं ते फक्त त्यांच्यासाठी नव्हतं, तर माझ्यासाठीही होतं. सणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागी झाले तेव्हा बाहेर अजूनही अंधार होता. समोरच्या अपार्टमेंटमधून ड्रिलिंगचा आवाज येत होता आणि प्रत्येक आवाज इतका कोरडा व कठोर वाटत होता
जणू कोणीतरी गेल्या 3 वर्षात मी जपून उभी केलेली शांततेची भिंत तोडत होतं. पण यावेळी त्रास होण्याऐवजी मी स्वतःला विचित्ररित्या जागरूक अवस्थेत पाहिलं. जणू बाहेरचा कोणताही आवाज आता माझ्या आतल्या शांततेला भंग करू शकत नव्हता. कारण माझ्या मनात सगळं काही स्पष्ट झालं होतं. सगळं नव्याने मांडलं गेलं होतं. अशा एका व्यवस्थेत जिथे मी आता शेवटच्या क्रमांकावर उभी होते. मी स्पोर्ट्स वेअर घातलं, केस बांधले आणि घड्याळात फक्त 6 वाजले असताना घराबाहेर पडले. सकाळची हवा थंड आणि स्वच्छ होती. ती छोट्या गल्ल्यांमधून वाहत होती आणि तिच्यासोबत अगरबत्तीचा सुगंध आणि सणाच्या मिठाईंचा दरवळ घेऊन येत होती, जो काल रात्रीपासून हवेत रेंगाळत होता. अपार्टमेंट कॉम्प्लेक्स अजूनही बराचसा शांत होता. फक्त काही ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारत होते. काही लहान मुलं नवीन कपडे घालून धावत होती आणि काही ठिकाणी सणांच्या शुभेच्छांचे आवाज ऐकू येत होते. पण या सगळ्यामुळे मला पहिल्यांदाच असं वाटलं नाही की मी काहीतरी मागे सोडून आले आहे. मी धावायला सुरुवात केली. एका मागून एक पावलं टाकत पुढे जात राहिले. सुरुवातीला माझा श्वास जड झाला होता. पण जसजसं मी धावत गेले तसतसं मला हलकं वाटू लागलं. जणू प्रत्येक पाऊल माझ्या भूतकाळाचा एक तुकडा, थोडासा भार, थोडंसं दुःख, थोडी सहनशीलता आणि त्या सगळ्या गोष्टी मागे टाकत होतं, ज्या मी स्वतःला नेहमी सांगत होते की काही नाही, जाऊ दे, अजून थोडं सहन कर. हे सगळं आता मागे राहत होतं. जेव्हा मी जवळपास 5 किलोमीटर धावले तेव्हा मी एका सुविधा स्टोअर समोर थांबले. पाण्याची एक बाटली घेतली आणि दारात उभी राहून एक मोठा घोट घेतला. थंड पाणी घशातून खाली उतरलं आणि मला पहिल्यांदा स्पष्टपणे जाणवलं की मी खऱ्या अर्थाने जगत आहे. तेवढ्यात फोन वाजला. आदित्यचा फोन होता. मी काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिले आणि मग फोन उचलला. त्याचा आवाज खूप आनंदी वाटत होता. मागे वाऱ्याचा आवाज आणि लोकांच्या गप्पाही ऐकू येत होत्या. हॅलो, मी शक्य तितक्या सामान्य आवाजात म्हटलं. काय करते आहेस, त्याने विचारले. आत्ताच धावून आले. इतक्या थंडीत धावायला कशाला जाते आहेस? घरी आराम कर, तब्येत चांगली राहील, तो म्हणाला आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता पुढे बोलू लागला की आम्ही आता डलहौसीला आलो आहोत. खूप सुंदर आहे इथलं वातावरण. पाणी अगदी स्वच्छ आहे आणि हवा खूप प्रसन्न आहे. आई म्हणत होती की तू इथे असतीस तर तुला हे सगळं खूप आवडलं असतं. मी काही क्षण शांत राहिले. मग उत्तर दिलं की तुम्ही मज्जा करा, तेवढंच पुरेसं आहे. तो हलकासा हसला. मग म्हणाला, त्याच्या आवाजात समजूत काढण्याचा प्रयत्न जाणवत होता, की यावेळी मी तुला सोबत आणलं नाही, ही माझी चूक आहे. पुढच्या वेळी मी तुला एकटीला घेऊन जाईल. फक्त आपण दोघं. तू जिथे म्हणशील तिथे जाऊ. मी पुढच्या वेळी हे शब्द ऐकले, पण ते मला इतके ओळखीचे वाटले की आता त्यांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. कारण गेल्या 3 वर्षात मी हे खूप वेळा ऐकलं होतं. पुढच्या वेळी पाहू, पुढच्या वेळी नक्की, मी व्यवस्था करतो. पण ते पुढच्या वेळी कधीच आलं नव्हतं. ठीक आहे, मी फक्त एकच शब्द म्हटलं, ना विरोध ना सहमती. त्याला माझ्या आवाजात काहीतरी वेगळं जाणवलं असावं, म्हणून त्याने विचारलं की काय झालं, नाराज आहेस का? नाही, मी खूप हळू आवाजात उत्तर दिलं. मी ठीक आहे. ठीक आहे, मी आईबरोबर काही फोटो काढतो, नंतर बोलू, तो म्हणाला आणि फोन ठेवला. मी तिथेच काही वेळ उभी राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत राहिली. मग फोन खिशात ठेवला आणि घराकडे परतले. जेव्हा मी फ्रीज उघडलं तेव्हा मला चेरीचे डबे दिसले, जे आदित्य घेऊन आला होता. ते फळ रेवाला खूप आवडत होतं. मी मात्र ते फक्त महाग असल्यामुळे आणि सणानिमित्त खात होते. मी काही चेऱ्या बाहेर काढल्या, धुतल्या आणि एक तोंडात टाकली. तोंडात गोडवा पसरला, पण त्यासोबत किंचित कडवट चवही जाणवली. आणि मला अचानक जाणवलं की काही गोष्टी दिसायला खूप सुंदर आणि मौल्यवान असतात, पण त्या आपल्यासाठी अजिबात योग्य नसतं. मी काही चेऱ्या खाल्ल्या, फ्रीज बंद केला आणि स्टडी रूममध्ये गेले. कालची फाईल पुन्हा बाहेर काढली. टेबलाजवळ बसले आणि एक एक पान उलटू लागले. प्रत्येक कागदपत्र पुन्हा काळजीपूर्वक पाहू लागले. मालमत्तेचे कागद, कर्जाचा करार, बँकेची विवरणपत्र, प्रत्येक रक्कम स्पष्ट दिसत होती, कोणत्याही भावनेशिवाय, कोणत्याही वादाशिवाय. पण हे सगळं त्या प्रवासाचे पुरावे होते.
ज्यामध्ये मी माझी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मी माझा लॅपटॉप उघडला, बँक खात्यात लॉग इन केलं आणि गेल्या 3 वर्षातील सर्व व्यवहार डाउनलोड केले. पैशांच्या येण्या जाण्याची प्रत्येक नोंद, कर्जाचे हप्ते, घर खर्च, सगळं काही एका थंड आर्थिक नोंदवहीसारखं माझ्यासमोर उघडं पडलं. आणि जेव्हा मी सगळे आकडे एकत्र केले, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसली, जी मी इतकी वर्ष दुर्लक्षित करत आले होते. मी त्या घरात फक्त पत्नी नव्हते, मी ती व्यक्ती होते जे आर्थिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचा सर्वाधिक भार उचलत होते. त्याच वेळी फोन पुन्हा कंप पावला. क्रेडिट कार्डचं नोटिफिकेशन आलं होतं. 6,500 रुपयांचा नवीन खर्च शिमला टूर अँड ट्रॅव्हल्सकडे करण्यात आला होता. व्यवहाराची तारीख सणाच्या 4 दिवस आधीची होती. मी त्या रकमेवर बराच वेळ नजर रोखून बसले. मग जुने मेसेज पुन्हा उघडले. मला अगदी स्पष्ट आठवत होतं की ज्या दिवशी मी आदित्यला विचारलं होतं की आज रात्री जेवणात काय बनवू, त्याने उत्तर दिलं होतं की मशरूम बनव आणि माझी वाट पाहू नकोस. आता मला समजलं की त्या दिवशी तो कामात व्यस्त नव्हता, तो प्रवासाचं नियोजन करत होता. अशा एका प्रवासाचं ज्यामध्ये माझ्यासाठी जागाच नव्हती. मी स्क्रीन बंद केली, खुर्चीवर मागे टेकले आणि डोळे मिटले. हे दुःखामुळे नव्हतं, तर यासाठी होतं की मी शेवटच्या वेळेस स्वतःला खात्री करून घेत होते की माझा निर्णय योग्य आहे. मी जे करणार होते ते कोणत्याही क्षणिक रागाचं किंवा घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचं फलित नव्हतं. तो अनेक वर्ष मनात साचत गेलेल्या वेदना, दुर्लक्ष आणि निराशेचा अंतिम निष्कर्ष होता. दुपारी मी फक्त थोडी मिठाई खाल्ली आणि पुन्हा आवराआवरीला लागले. यावेळी कपाटाची. मी माझा एक एक कपडा बाहेर काढू लागले. नीट घडी घालून सुटकेसमध्ये ठेवू लागले. कपड्यांची संख्या तितकी नव्हती जितकी मी समजत होते, कारण कपाटाचा बहुतांश भाग आदित्य, सुधाताई आणि रेवाच्या कपड्यांनी व्यापलेला होता. आणि मला अचानक जाणवलं की मी फक्त माझं आयुष्यच नाही, तर या घरातलं माझं स्थानही हळूहळू आकुंचन पावत गेलं होतं. इतकं की शेवटी माझ्यासाठी उभं राहण्या इतकीही जागा उरली नव्हती. आवराआवरी करताना मला एक छोटासा डब्बा सापडला. त्यात एक हार होता. माझ्या 30व्या वाढदिवशी आदित्यने मला दिलेली भेट. त्या दिवशी त्याने म्हटलं होतं की मी तुला एक चांगलं आयुष्य देईन. मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्या क्षणी मी खूप भावुक झाले होते. पण आता जेव्हा मी तो हार हातात घेतला, तेव्हा मला आठवलं की त्याचं बिल सुधाताईंकडे होतं. त्यांचे शब्द आठवले की ही खूप महाग वस्तू आहे, उगाच घालून फिरू नकोस, हरवली तर. आणि मला अचानक हसू आले, कारण माझ्या नवऱ्याने दिलेली भेटवस्तू सुद्धा कधीच खऱ्या अर्थाने माझी नव्हती. मी तो हार बाजूला ठेवला. ना तो सोबत घेतला ना फेकून दिला, फक्त तसंच ठेवून दिलं, जसं मी माझ्या भूतकाळाचा एक भाग तिथेच सोडून जाणार होते. त्या संध्याकाळी मी एका रिअल इस्टेट एजंटला फोन केला की मला माझ्या ऑफिसजवळ एक छोटंसं 1 BHK अपार्टमेंट हवं आहे, जिथे मी लवकरात लवकर राहायला जाऊ शकेन. मी म्हटलं की दुसऱ्या बाजूला एक तरुण मुलाचा उत्साही आवाज आला. हो मॅडम, काळजी करू नका, माझ्याकडे काही चांगले पर्याय आहेत. मी तुम्हाला उद्या संध्याकाळी दाखवू शकतो. ठीक आहे, मी उत्तर दिलं. फोन ठेवल्यानंतर मी एकदा संपूर्ण घराकडे नजर फिरवली. त्याच भिंती होत्या, तेच सामान होतं, पण भावना पूर्णपणे बदलल्या होत्या. आता हे परत येण्याचं ठिकाण नव्हतं, हे आता मागे सोडून जाण्याचं ठिकाण होतं. संध्याकाळी मी सोफ्यावर एकटी बसून संगीत ऐकत होते. आजूबाजूला फक्त शांतता होती. मग मी फोन उघडला आणि आदित्य व त्याच्या कुटुंबाचे संदेश पुन्हा वाचू लागले, एक एक शब्द. आणि पहिल्यांदाच मी ते एखाद्या बाहेरच्या व्यक्तीसारखे वाचत होते, कोणताही अर्थ शोधण्याचा प्रयत्न न करता, कोणालाही समजून घेण्याचा प्रयत्न न करता, काहीही स्वीकारण्याचा हट्ट न धरता. मी आदित्यशी झालेला संवाद उघडला, एक ओळ लिहिली, मग मिटवली, पुन्हा लिहिली आणि शेवटी फक्त एवढंच लिहिलं की तुम्ही कधी परत येत आहात. 10 मिनिटांनी त्याचं उत्तर आलं की अजून 5 दिवस लागतील. काय झालं, माझी आठवण येते आहे का? मी त्या मेसेजकडे बराच वेळ पाहत राहिले, मग फोन बाजूला ठेवला, उत्तर न देता. कारण काही प्रश्नांना उत्तरांची गरज नसते. त्या रात्री मी बेडवर पडून छताकडे पाहत होते. खिडकीबाहेर वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकत होते. आणि खूप दिवसानंतर मी हा विचार करत नव्हते की हे लग्न टिकवण्यासाठी मला अजून काय करावं लागेल.
त्याऐवजी मी हा विचार करत होते की ते मागे सोडल्यानंतर मी कशी जगणार. आणि तेव्हाच मला जाणवलं की माणसाला सर्वात जास्त भीती कोणत्याही गोष्टीच्या समाप्तीची नसते, तर अशा गोष्टीला सतत ओढत नेण्याची असते, ज्याचा अर्थच उरलेला नसतो. मी डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या मनात फक्त एकच विचार स्पष्ट होता. मी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. सणाच्या तिसऱ्या सकाळी मी नेहमीपेक्षा लवकर उठले. अलार्ममुळे नव्हे, तर माझ्या मनात करायच्या कामांची यादी अगदी स्पष्ट होती. इतकी स्पष्ट की मला विचार करण्याचीही गरज पडली नाही. मी फक्त बेडवरून उठले आणि कामाला लागले. जणू सगळं काही आधीच ठरलेलं होतं. आणि कदाचित तसंच होतं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट मागे सोडण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्यानंतरचं प्रत्येक पाऊल आपोआप योग्य वाटू लागतं. कोणतीही द्विधा मनस्थिती राहत नाही. मनात हा प्रश्नही उरत नाही की हे मला करायला हवं का. मी बाल्कनीचा दरवाजा उघडला. थंड हवा आत आली. माझ्या सासूंनी लावलेली झेंडूची झाडं वाकू लागली होती. माती कोरडी पडली होती, पांढरट दिसत होती आणि पानंही सुकायला लागली होती. त्यांच्याकडे पाहून मला अचानक वाटलं की ती झाडं माझ्यासारखीच आहेत. गेल्या 3 वर्षांपासून अशाच एका जागी टिकून राहण्याचा प्रयत्न करत होती, जिथे ना पुरेसं पाणी होतं ना पुरेसा उजेड. पण तिथून निघून जाण्याचं धाडसही होत नव्हतं, फक्त या आशेवर की कदाचित उद्या सगळं बदलेल. आणि आता जेव्हा मी तिथे उभी राहून एक एक झाडाला पाणी घालत होते, तेव्हा मला जाणवलं की केवळ देखभाल केल्याने झाडं जिवंत राहत नाही. अगदी तसंच जसं केवळ प्रयत्न करत राहिल्याने लग्न सुखी होत नाही. मी आत आले. स्वतःसाठी काळी कॉफी बनवली. साखर नव्हती, दूधही नव्हतं. कडवट चव घशाखाली उतरली. पण त्यामुळे मला पूर्वीपेक्षा अधिक जागरूक वाटू लागले. मग मी टेबलाजवळ बसले, फोन उघडला. आज रिअल इस्टेट एजंटसोबतची भेट तपासली आणि उद्या वकिलांसोबतची भेटही निश्चित असल्याचं पुन्हा पाहिलं. जणू मी एखाद्या लांब प्रवासाची तयारी करत होते. फरक फक्त एवढाच होता की प्रवासाला परतीचा कोणताही मार्ग नव्हता. सकाळी 9 वाजता माझा फोन वाजला. सुधाताईंचा कॉल होता. मी काही क्षण स्क्रीनकडे पाहिलं आणि मग कॉल उचलला. मेघना, काय करते आहेस? त्यांचा आवाज नेहमीसारखाच होता. त्यात काहीही बदल नव्हता. मी घरीच आहे, मी उत्तर दिले. ठीक आहे. बाल्कनीतल्या झेंडूंच्या झाडांना पाणी दिलंस ना? त्यांना सुकू देऊ नकोस. मला ती खूप आवडतात. त्यांनी नेहमीच्या सूचना देण्याच्या सुरात म्हटलं. हो, मी आत्ताच पाणी दिलं आहे, मी उत्तर दिलं. बरं झालं. आणि ऐक, फ्रीजमध्ये जे चिकन ठेवून गेले आहे ते शिजवून खा. उगाच आळस करू नकोस, त्या पुढे म्हणाले. त्यांनी हे विचारलं नाही की मी फिरायला का गेले नाही. त्यांनी हेही विचारलं नाही की घरात एकटी राहून मला कंटाळा येत नाही का. माझ्याबद्दलची कोणतीही काळजी त्यांच्या बोलण्यात नव्हती. संपूर्ण संभाषण घरातील कामं आणि त्यांच्या वस्तूंभोवतीच फिरत होतं. जणू मी नेहमीप्रमाणे त्याच जागी उभी होते. एक अशी स्त्री जिचं अस्तित्व फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यापुरतंच मर्यादित होतं. बरं, मी आता व्यस्त आहे, तू घराची नीट काळजी घे, त्यांनी म्हटलं आणि फोन ठेवला. मी फोन खाली ठेवला. माझ्यासमोर ठेवलेल्या अर्धवट थंड झालेल्या कॉफीकडे पाहिलं आणि हलकंसं हसले. ते हसू रागाचं नव्हतं, ते अशा व्यक्तीचं हसू होतं जिला आता सगळं स्पष्टपणे समजलं होतं की काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी तुम्ही कितीही वेळ दिला, कितीही त्याग केला, कितीही प्रेम केलं, तरी त्यांच्या नजरेत तुम्ही कायम बाहेरचेच राहता. आणि जर तुम्ही त्यांच्या आयुष्यात कायमचेच बाहेरचेच असाल, तर तिथून निघून जाताना कोणताही पश्चाताप बाळगण्याचं कारण नसतं. ठीक 10 वाजता मी खाली लॉबीमध्ये गेले. विकास नावाच्या एजंटला भेटले. तो 20-22 वर्षांचा तरुण मुलगा होता. त्याने नीट नाटके कपडे घातले होते, पण चेहऱ्यावर अजूनही एक निरागसपणा होता. मला पाहताच तो हसला. मेघना मॅडम, तुम्हीच ना? मी विकास. काल आपलं फोनवर बोलणं झालं होतं. हो, चला घर बघूया, मी उत्तर दिलं. पहिलं अपार्टमेंट स्टेशनजवळ होतं. छोटंसं होतं. सुमारे 450 चौरस फूट. नवीन फर्निचर, स्वच्छ आणि नीटनेटके. पण खिडकीतून समोरच्या इमारतीची भिंतच दिसत होती. घरात पुरेसा उजेड नव्हता. जागाही थोडी कोंदट वाटत होती. मी काही क्षण खोलीत उभी राहिले आणि मग मान हलवली.
की हे मला योग्य वाटत नाही. काही हरकत नाही, माझ्याकडे आणखी एक पर्याय आहे, विकास लगेच म्हणाले. दुसरं अपार्टमेंट एका जुन्या सोसायटीत होतं. भिंती पिवळसर पडल्या होत्या. घर थोडंसं अंधार वाटत होतं. पण दरवाजा उघडताच दिवाणखान्यात भरपूर सूर्यप्रकाश पसरला आणि ते दृश्य खूप उबदार वाटले. घर नवीन नव्हतं, पण त्यात एक आपलेपणा होता. अशी जागा जिथे फक्त राहता येत नव्हतं तर जगताही येत होतं. या घराच्या मालकीन एक निवृत्त काकू आहेत. त्या दीर्घकाळासाठी भाड्याने देण्यास तयार आहेत आणि भाडंसुद्धा वाजवी आहे, विकास म्हणाला. मी संपूर्ण घरात एक फेरी मारली. प्रत्येक कोपरा नीट पाहिला. मग बाल्कनीत गेले. खाली गल्लीत काही मुलं खेळत होती. एक आजी भाजी निवडत बसली होती. एक माणूस त्याची दुचाकी बाहेर काढत होता. सगळंच अगदी साधं आणि सामान्य होतं. पण त्या दृश्यातून मला एक वेगळा शांतपणा मिळाला. आपण आत्ताच करार करू शकतो का, मी विचारले. विकास थोडासा आश्चर्यचकित झाला. हो, नक्कीच. तुम्ही खूप लवकर निर्णय घेतला. मला घाई आहे, मी शांतपणे म्हटले. जवळजवळ 1 तासानंतर सगळं पूर्ण झालं. मी करारपत्रावर सही केली, ठेव रक्कम हस्तांतरित केली आणि घराच्या चाव्या घेतल्या. ती छोटीशी चावी हातात धरताच मला विलक्षण हलकं वाटलं. कारण 3 वर्षानंतर पहिल्यांदाच माझ्याकडे अशी एक जागा होती जी फक्त माझी होती. तिचं स्पष्टीकरण कोणालाही द्यायचं नव्हतं, जिच्यासाठी कोणासमोर झुकायचं नव्हतं आणि जी कोणासोबत वाटून घ्यायची नव्हती. परत येताना माझा फोन वाजला. रेवाचा व्हिडिओ कॉल होता. मी काही क्षण विचार केला आणि मग कॉल उचलला. स्क्रीनवर रेवाचा मेकअप केलेला चेहरा दिसला. मागे एक पब होता. तेजस्वी प्रकाश, जांभळ्या रंगाच्या लाईट्स आणि मोठा गोंगाट. मेघना वहिनी, बघा ना आम्ही कुठे आहोत, रेवा उत्साहाने म्हणाली आणि तिने कॅमेरा आदित्य आणि सुधाताईंकडे वळवला. ते दोघेही हसत आणि गप्पा मारत होते. बघितलं, इथे किती मज्जा येत आहे. आई तर पहिल्यांदाच पबमध्ये आली आहे, रेवा हसत म्हणाली. सुधाताईंनी कॅमेऱ्याकडे पाहत म्हटलं की मेघना, बघितले लोक किती आनंदात आहेत. घरी बसून तर खूप कंटाळा येतो. मी मान हलवली की हो, तुम्ही मज्जा करा, तेच महत्वाचं आहे. अरे हो, तुम्हाला माहिती आहे का, मी जी बॅग घेतली आहे ना, ती आदित्य दादाने माझ्यासाठी विकत घेतली. इथे खूप स्वस्त मिळाली, रेवाने तिची बॅग दाखवत म्हटलं. आदित्य थोडासा संकोचून हसला. हो, तिला आवडली म्हणून घेतली. मी बॅगकडे पाहिलं आणि म्हटलं की हो, छान आहे. काय बहिणी, काहीच बोलत नाही आहात की एवढे पैसे खर्च झाले म्हणून वाईट वाटतंय, रेवा हसत म्हणाली. मी एक क्षण शांत राहिले. मग उत्तर दिलं की पैसे त्याचे आहेत, तुला आवडली म्हणून त्याने घेतली. रेवा काही क्षण थांबली. मग बनावट हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली की बरं, आम्ही अजून मजा करतो, तुम्ही घरी कंटाळू नका. आणि कॉल संपला. मी काही क्षण रस्त्याच्या कडेला उभी राहून फोनकडे पाहत राहील. मग तो पर्समध्ये ठेवला. माझ्या मनात कोणतीही विशेष भावना नव्हती, ना मत्सर ना राग, फक्त एक अंतिम खात्री की मी आता त्यांच्या जगाचा भाग राहिले नव्हते. संध्याकाळी मी घरी परतले आणि आवराआवरी करायला सुरुवात केली. यावेळी राहण्यासाठी नव्हे तर निघून जाण्यासाठी. मी काही कार्डबोर्डचे खोके आणले आणि एक एक वस्तू वेगळी ठेवू लागली. जी माझी होती ती एका बाजूला ठेवली, जी आदित्याची होती ती वेगळी केली आणि ज्या वस्तू दोघांच्या होत्या त्यावर छोटी चिठ्ठी लावली. सगळं काही अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि स्पष्ट होतं. अगदी तसंच जसं मी यावेळी स्वतःला त्या लग्नापासून हळूहळू वेगळं करत होते. सफाई करताना मला एक जुनी डायरी मिळाली. पहिल्या पानावर लग्नानंतर या घरात येण्याची तारीख लिहिली होती. त्याखाली मी लिहिले होते की आजपासून मला एक कुटुंब मिळाले आहे. मी एक एक पान वाचू लागले. सुरुवातीचे शब्द आशेने भरलेले होते. मग हळूहळू ते थकवा, निराशा आणि शेवटी शांततेत बदलले. आणि शेवटच्या पानावर फक्त एकच प्रश्न लिहिलेला होता की मी खरोखर योग्य आयुष्य जगत आहे का. मी डायरी बंद केली आणि ती त्या डब्यात ठेवली. फेकून दिली नाही, कारण ती माझा एक भाग होती. पण ती सोबतही घेतली नाही, कारण मला माझा भूतकाळ बरोबर घेऊन जायचा नव्हता. त्या रात्री आदित्यचा संदेश आला की उद्या आम्ही आणखी काही ठिकाणी फिरणार आहोत आणि मग परत येऊ. मी उत्तर दिले की ठीक आहे. त्याने पुन्हा लिहिले की परत आल्यावर मी तुझ्यासाठी भेटवस्तू आणेन. मी तो संदेश पाहिला आणि स्क्रीन बंद केली. कोणतेही उत्तर दिले नाही.
कारण मला भेटवस्तूची गरज नव्हती, तर सन्मानाची गरज होती. आणि तो त्याने मला कधीच दिला नव्हता. सणाच्या चौथ्या दिवशी जेव्हा उंच इमारतींवर सूर्यकिरणांची हलकी झळाळी पडू लागली, तेव्हा मी जवळजवळ रिकाम्या झालेल्या दिवाणखान्यात एकटी बसले होते. माझ्या भोवती कार्डबोर्डचे डबे नीटनेटके रचून ठेवलेले होते. प्रत्येक डब्यावर माझ्या हस्ताक्षरात काळजीपूर्वक नाव लिहिले होते. सगळे इतके व्यवस्थित होते, जणू 3 वर्षांच्या गोंधळानंतर मी माझे आयुष्य पुन्हा एकदा नीट लावत होते. आणि त्या क्षणी मला जाणवले की निघून जाणे नेहमीच अस्तव्यस्त नसते. मनाने निर्णय घेतलेला असेल तर ते खूप शांत आणि व्यवस्थितही असू शकते. मी उठले आणि घरात एक फेरी मारली. पहिल्यांदाच साफसफाई करण्यासाठी नाही, काही शोधण्यासाठीही नाही, फक्त प्रत्येक कोपरा, प्रत्येक ओळखीची जागा पुन्हा एकदा पाहण्यासाठी. जिथे मी जेवणाचे टेबल ठेवले होते, जिथे मी पडदे लावले होते, जिथे मी भिंतींचे रंग निवडले होते आणि जिथे मी विचार केला होता की माझे संपूर्ण आयुष्य इथेच जाईल. पण आता सगळेच अनोळखी वाटत होते. जणू अशी जागा जिथे मी खूप काळ राहिले होते, पण जी कधीच खऱ्या अर्थाने माझी नव्हती. फोन वाजला. अनोळखी क्रमांक होता. मी फोन उचलला. मेघना मॅडम, तुम्हीच ना? मी सामान हलवण्याच्या सेवेतून बोलते आहे. तुम्ही उद्या सकाळी 9 वाजताची वेळ घेतली आहे. फक्त खात्री करण्यासाठी फोन केला. एका तरुण मुलीचा स्पष्ट आवाज कानावर आला. हो, बरोबर आहे. उद्या सकाळी 9 वाजता, मी उत्तर दिले. ठीक आहे, तुमचे सामान तयार ठेवा. आम्ही वर येऊन ते घेऊन जाऊ. मी सगळं तयार करत ठेवलं आहे, मी म्हणाले आणि फोन ठेवलं. मी पुन्हा एकदा घराकडे नजर टाकली. जे काही माझे होते ते जवळजवळ पूर्णपणे आवरून झाले होते. फक्त आदित्य, सुधाताई आणि रेवाचे सामान त्यांच्या जागी तसेच पडून होते, जणू आपल्या मालकांची वाट पाहत होते. पण मला अचानक हसू आले, कारण गेली 3 वर्ष मीच त्यांच्यासाठी सगळं स्वच्छ करत होते, सांभाळत होते आणि नीट लावत होते. पण आता जाताना मी फक्त माझा हिस्सा घेऊन जात होते, ना कमी ना जास्त. संध्याकाळी मी बाहेर साधं जेवण करायला गेले. गल्लीच्या कोपऱ्यावरच्या छोट्याशा दुकानात मी गरमागरम नूडल्सची एक वाटी मागवली. माझ्या आजूबाजूला सण साजरा करून परतणारे कुटुंबे होते. गप्पांचा आवाज होता, मुले हसत होती, मोठी माणसे बोलत होती. सगळं खूप साधं आणि नैसर्गिक होतं. आणि त्या वातावरणात मला जाणवलं की खरी आनंदाची भावना दूरच्या सहलींमध्ये किंवा महागड्या जेवणात नसतेच. ती त्या लोकांसोबत बसून जेवण्यात असते, जे तुम्हाला आपल्या माणसांपैकी एक मानतात. अशी एक गोष्ट जी मला गेल्या 3 वर्षात कधीच मिळाली नव्हती. मी जेवण संपवलं, पैसे दिले आणि घराकडे निघाले. ओळखीचा रस्ता आज वेगळाच वाटत होता. तो मला सासरी नेत नव्हता, तर आयुष्याच्या एका जुन्या अध्यायातून बाहेर काढत होता. आणि प्रत्येक पावलागणिक मला अधिक स्पष्ट जाणवत होते की मी पुढे चालले आहे, मागे वळण्यासाठी नाही. जेव्हा मी घरी पोचले, तेव्हा मी आंघोळ केली, कपडे बदलले आणि बेडवर बसले. मग फोन उघडला. कुटुंबाच्या गटात अजूनही खूप हालचाल सुरू होती. रेवाने एका शानदार रात्रीच्या जेवणाचा फोटो टाकला होता. सुधाताई त्याची प्रशंसा करत होत्या आणि म्हणत होत्या की हे घरच्या जेवणापेक्षाही चांगले आहे. आदित्य अधूनमधून काहीतरी लिहित होता. सगळेजण आनंदात होते. फक्त एका व्यक्तीची उणीव होती आणि असे दिसत होते की त्याचा कुणालाही काही फरक पडत नव्हता. मी वाचणे थांबवले, सूचना बंद केल्या आणि आदित्यशी असलेला संवाद उघडला. मी लिहिले की उद्या परत येत आहात ना? त्याने लगेच उत्तर दिले की हो, उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचू. काहीतरी छान बनव. आईला तुझ्या हातचं शाही पनीर आठवत आहे. मी त्या संदेशाकडे पाहिले, पण आता माझ्या मनात वेदना नव्हती. फक्त एक थंड, स्पष्ट शांतता होती. जशी एखादी व्यक्ती खूप वेळ थंड पाण्यात हात ठेवून राहिली तर तिला थंडी जाणवेनाशी होते. मी उत्तर दिले की ठीक आहे, मी तयारी करेन. त्याने हसणारी इमोजी पाठवली आणि लिहिले की माझी पत्नीच सर्वोत्तम आहे. मी फोन खाली ठेवला आणि काहीच बोलले नाही, कारण मला माहीत होते की त्या शब्दांचा आता काहीच अर्थ उरला नव्हता. त्या रात्री मला खूप गाढ झोप लागली. कोणतेही स्वप्न पडले नाही, कोणतीही अस्वस्थता झाली नाही. जणू माझ्या शरीरालाच माहीत होते की उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यासाठी पूर्ण ताकद आवश्यक आहे. सणाच्या 5व्या दिवशी सकाळी मी जागी झाले, तेव्हा आकाश अजून पूर्णपणे उजाडले नव्हते. पडद्यांमधून निळसर प्रकाश आत येत होता.
आणि नीटनेटके ठेवलेल्या डब्यांवर पडत होते. मी उठले, चोहो बाजूंना नजर फिरवली. एकाच वेळी ओळखीची आणि अनोळखी अशी भावना मनात दाटून आली. मग मी स्वयंपाकघरात गेले, एक ग्लास गरम पाणी घेतले आणि ते हळूहळू पिऊ लागले. जणू स्वतःला शांत ठेवण्याचा तो एक मार्ग होता. ठीक 9 वाजता दरवाजाची घंटी वाजली. गणवेश घातलेले 2 तरुण आत आले. मेघना मॅडम, तुम्हीच आहात ना? आम्ही सामान हलवण्याच्या सेवेतून आलो आहोत. एक जण म्हणाला. हो, आत या, मी उत्तर दिले. त्यांनी खूप वेगाने काम सुरू केले. एक एक डब्बा खाली नेला जाऊ लागला. फर्निचरचे एक एक तुकडे वेगळे करून हलवले जाऊ लागले. घर हळूहळू रिकामे होत होते. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी वस्तू घराबाहेर जात होती तेव्हा मला थोडे अधिक हलके वाटत होते. गमावल्यामुळे नव्हे, तर भार उतरल्यामुळे. दुपारपर्यंत घर जवळजवळ पूर्ण रिकामे झाले होते. फक्त त्या वस्तू शिल्लक होत्या ज्या माझ्या नव्हत्या. एक माणूस म्हणाला की मॅडम, हा टीव्हीही न्यायचा आहे का? मी दिवाणखान्यात ठेवलेल्या मोठ्या टीव्हीकडे पाहिले. आठवले की जेव्हा आदित्यने तो विकत घेण्याचा हट्ट धरला होता, तो म्हणाला होता की चित्रपट पाहण्यात मजा येईल, पण बहुतेक वेळा त्यावर फक्त त्या मालिका चालत असत ज्या सुधाताईंना आवडत होत्या. नाही, तो इथेच राहू दे, मी म्हटले. ठीक आहे, त्याने मान हलवली. मी शेवटचा एकदा सगळं पाहण्यासाठी घरात फेरफटका मारला. शयनकक्ष, स्वयंपाकघर, स्नानगृह सगळं स्वच्छ आणि रिकामं होत. माझी कोणतीही खूण तिथे उरली नव्हती. जणू मी तिथे कधी राहिलेच नव्हते. आणि त्या क्षणी मला समजले की एखादी व्यक्ती, एखादी जागा कोणतीही खूण न ठेवता सोडू शकते, जर त्या जागेने तिला कधीच खऱ्या अर्थाने आपलेसे केले नसेल. मी दरवाजा बंद केला. कुलूप लागण्याचा एक हलकासा आवाज आला. खूप छोटा आवाज, पण तो माझ्या आयुष्याचा एक अध्याय बंद झाल्याचा आवाज वाटत होता. माझे नवे घर एका जुन्या सोसायटीत होते. पायऱ्या थोड्या अंधाऱ्या होत्या, पण दरवाजा उघडताच आत उजेड पसरला. मी माझे डबे आत ठेवले आणि पुन्हा सगळं आवरायला सुरुवात केली. खिडकीजवळ पलंग, भिंतीलगत अभ्यासाचे टेबल, कपाटात पुस्तके, एक एक वस्तू हळूहळू तिच्या जागी जाऊ लागली. आणि जेव्हा खोली घरासारखी दिसू लागली तेव्हा मला खरोखरच सुटकेचा श्वास मिळाला. दुपारी मी वकील शर्मा यांना फोन करून भेटीची पुष्टी केली. दुपारी 2 वाजता या, ते म्हणाले. मी सर्व कागदपत्रे तयार ठेवली आहेत. मी होकार दिला आणि फोन ठेवला. घड्याळाकडे पाहिले. अजून काही तास बाकी होते आणि मला माहीत होते की ही भेट सर्व काही अधिकृतपणे संपवण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा ठरणार होता. पण त्याआधी मला आणखी एक काम करायचे होते. एक असे काम ज्याची तयारी मी काल रात्रीपासूनच केली होती. मी उठले, कोट घातला, चावी घेतली आणि माझ्या नव्या घरातून जुन्या घराकडे निघाले. त्या घराकडे जिथे आज रात्री ते परतणार होते. त्या घराकडे ज्याला मी कधी काळी माझे घर म्हणत होते आणि जिथे मी ते आश्चर्य ठेवणार होते, ज्याबद्दल मी आधीच सांगितले होते. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा रिकाम्या घरात माझ्या पावलांचा आवाज घुमला. मी दिवे लावले. पिवसर प्रकाश स्वच्छ फरशीवर पसरला. मी सरळ स्वयंपाकघरात गेले. फ्रीज उघडला. आधी तयार करून ठेवलेले साहित्य बाहेर काढले आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली. पनीर परतले, डाळ शिजवली, भाज्या धुतल्या. मी प्रत्येक काम खूप हळू आणि अत्यंत लक्षपूर्वक करत होते, अगदी गेल्या 3 वर्षांप्रमाणे. फरक फक्त एवढा होता की यावेळी मला माहीत होते की ही शेवटची वेळ आहे. जेवणाचा सुगंध हळूहळू संपूर्ण घरात पसरू लागला. उबदार, ओळखीचा, पण त्यात काहीतरी वेगळे होते. कारण यावेळी मी कोणाची वाट पाहत नव्हते. मी निरोप देत होते. त्या सुगंधात प्रतीक्षेपेक्षा निरोपाची भावना अधिक होती. त्या रात्री स्वयंपाकघरातील दिवा खूप उशिरापर्यंत चालू होता. इतका उशिरा की मलाही आठवत नव्हते की मी तिथे किती तास उभी होते. फक्त एवढेच माहीत होते की प्रत्येक हालचाल इतकी ओळखीची होती की विचार करण्याची गरजच पडत नव्हती. माझे हात आपोआप धुत होते, चिरत होते, मसाले मिसळत होते, चव पाहत होते, जसे गेल्या 3 वर्षांपासून होत आले होते. फरक फक्त इतकाच होता की यावेळी प्रत्येक हालचालीत जाणीव होती, एक थांबा होता, एक स्पष्ट अर्थ होता. आता ही दुसऱ्यांची सेवा करण्याची सवय नव्हती, तर एका अध्यायाला पूर्ण विराम देण्याची एक रीत होती. पातेल्यात पाणी उकळत होते. मी त्यात पनीर टाकले. गरम पाण्यात मिसळताच त्याचा सुगंध दरवळू लागला. खूप ओळखीचा, खूप जवळचा.
मला आठवले किती वेळा सुधाताई माझ्या मागे उभ्या राहून पाहत आणि मग सूचना देत की असं नाही बनवत, यात हे घाल, ते कमी कर. आणि आदित्य, तो तर स्वयंपाकघरात येतच नसे. फक्त जेवणाच्या वेळी म्हणत असे की आज मीठ जास्त आहे किंवा हे आज फिक्क झालं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी साचत गेल्या आणि त्यांचे एक जड ओझे बनले होते, जे मी गेली 3 वर्ष वाहत होते. मी पातेल्याचे झाकण उघडले, पनीर बाहेर काढले आणि मग ते कांदा, लसूण आणि आल्यासोबत परतून घेतले. त्यानंतर मसाले, मीठ आणि थोडी मिरची घातली. प्रत्येक मसाला अगदी योग्य प्रमाणात घातला होता, कारण मला माहीत होते की या लग्नात मी जर एखादी गोष्ट मनापासून केली असेल तर ती म्हणजे स्वयंपाक. फक्त खंत एवढीच होती की त्याची कदर त्यांनी कधीच केली नव्हती. बिर्याणीही तयार केली. मी तांदूळ आणि मसाल्याचे थर काळजीपूर्वक लावले. मग तिला दम दिला. वाफवर येऊ लागली आणि स्वयंपाकघराच्या काचा धुसर झाल्या. अगदी त्या वर्षांसारख्या जी मी जगले होते. नेहमी धुसर. कधी स्पष्ट दिसत नव्हते की काय बरोबर आहे, काय चूक आहे, कुठे थांबायचे आणि कुठून निघून जायचे. भाजी, डाळ एक एक करून सर्व काही तयार झाले. स्वयंपाकघर जेवणाच्या सुगंधाने भरून गेले. उबदार, ओळखीचा आणि घरगुती. हे काही दिवसांपूर्वी घडले असते तर कदाचित मी आनंदी झाले असते, त्यांच्या येण्याची वाट पाहत, त्यांची प्रशंसा किंवा तक्रार ऐकत आणि मग पुढच्या वेळी आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करत. पण आज मी फक्त घड्याळाकडे पाहत होते. कोणतीही प्रतीक्षा नव्हती, कोणतीही आशा नव्हती. जेव्हा सर्व पदार्थ तयार झाले तेव्हा मी ते जेवणाच्या टेबलावर मांडू लागले. तेच गोल टेबल, ज्याबद्दल सुधाताई नेहमी म्हणत असत की ते कुटुंबाला एकत्र ठेवते. आता ते रिकाम्या दिवाणखाण्याच्या मध्यभागी एकटे उभे होते. मी एक नवीन पांढरा टेबल क्लॉथ अंथरला, अगदी स्वच्छ, अगदी नीट. मग एक एक पदार्थ त्यावर ठेवला. शाही पनीर, बिर्याणी, भाजी, डाळ सर्व काही होते. काही कमी नव्हते. अगदी त्यांना जसे आवडते तसेच. मग मी जुन्या शयनकक्षात गेले. कपाट उघडले आणि फुलांचा एक गुच्छ बाहेर काढला. ती चमकदार ताजी फुले नव्हती. ती पांढरी चेंडूची फुले होती, जी मी संध्याकाळीच मागवली होती. फुलवाला मला म्हणाला होता की मॅडम, ही फुले तुम्ही कोणाच्या श्रद्धांजलीसाठी घेत आहात का? मी फक्त हसले होते. कोणतेही उत्तर दिले नव्हते. मी ती फुले एका फुलदाणीत सजवली आणि जेवणाच्या टेबलाच्या मध्यभागी ठेवली. पांढऱ्या टेबल क्लॉथवर पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या खूप सुंदर दिसत होत्या, पण त्यांच्यात एक थंडपणाही होता. मी काही पावले मागे सरकले आणि संपूर्ण दृश्याकडे पाहिले. भरलेले जेवणाचे टेबल, पांढऱ्या फुलांचा गुच्छ आणि रिकामी खोली, सगळे मिळून जणू एकाच वेळी स्वागताच्या जेवणासारखे आणि निरोप समारंभासारखे वाटत होते. मी तिथे काही वेळ उभी राहिली. मग फोन काढला आणि एक फोटो काढला. कोणाला पाठवण्यासाठी नाही, तर फक्त एक आठवण म्हणून की हा तो क्षण होता जेव्हा मी खरोखर सर्व काही मागे सोडले होते. फोन कंपन झाला. आदित्यचा संदेश होता की आम्ही विमानात बसलो आहोत. जवळजवळ 2 तासात पोहोचू. तू घरीच थांब. मी संदेश पाहिला आणि उत्तर दिले की ठीक आहे, मी घरीच आहे. त्याने पुन्हा लिहिले, माझी आठवण येते आहे का? मी त्या 3 शब्दांकडे बराच वेळ पाहत राहील. मग स्क्रीन बंद केली. कोणतेही उत्तर दिले नाही, कारण काही प्रश्न एका टप्प्यानंतर आपला अर्थ गमावून बसतात. मी शेवटचा एकदा सर्व काही नीट केले. टेबल पुसले, एक एक वाटी, एक एक चमचा योग्य जागी ठेवलं. सर्व काही व्यवस्थित होते, जसे मी नेहमी करत आले होते. पण यावेळी मी हे कोणाची प्रशंसा मिळवण्यासाठी करत नव्हते, तर यासाठी करत होते की माझ्या मनात कोणताही पश्चाताप उरू नये. रात्री 8 वाजता मी त्या घरातून बाहेर पडले. दिवे बंद केले, दरवाजा बंद केला आणि मागे वळूनही पाहिले नाही, कारण मला माहीत होते की जर मी मागे वळून पाहिले तर कदाचित माझे मन पुन्हा डळमळेल आणि यावेळी मी स्वतःला कमकुवत होऊ देऊ शकत नव्हते. मी माझ्या भाड्याच्या घरात परतले. आंघोळ केली, कपडे बदलले आणि बेडवर बसले. दिवे लावले नाहीत, फक्त खिडकीतून येणारा उजेड खोलीत पसरू दिला. तो फरशीवर धूसर रेषा उमटवत होता. मी तिथेच बसून राहिले. काही केले नाही, काही विचारही केला नाही. फक्त वेळ सरत गेला. रात्री 9:30च्या सुमारास माझा फोन सतत वाजू लागला. आदित्यचे संदेश येत होते. मी ते लगेच पाहिले नाहीत. थोडा वेळ थांबले, मग फोन उघडला. मेघना, तू कुठे आहेस? घरात हे सगळं काय आहे? तू हे काय केलं आहेस? मी प्रत्येक संदेश शांतपणे वाचला. मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही.
कारण त्यांच्या प्रतिक्रियेची मला आधीच अपेक्षा होती. फोन पुन्हा वाजला. यावेळी कॉल होता. मी काही क्षण थांबले आणि कॉल कट होण्याच्या आधीच उचलला. मेघना. आदित्यचा आवाज दुसऱ्या बाजूने मोठा आणि संतापलेला होता. तू कुठे आहेस? तू घरात हे काय केलं आहेस? मी एक क्षण शांत राहिले. मग म्हणाले की मी बाहेर आहे. बाहेर म्हणजे काय? तू लगेच घरी ये. तो अडखळत बोलला. त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हतं. काय झालं? मी अगदी शांतपणे विचारले. तू विचारतेस की काय झालं? तू ते टेबल असं का सजवलंस? ती फुलं? तुला नेमकं काय म्हणायचं आहे? तो जवळजवळ ओरडलाच. मागून सुद्धा त्यांचा आवाज ऐकू आला. मेघना, हा काय प्रकार आहे? पांढरी फुलं तर मृत व्यक्तींसाठी वापरतात. याचा अर्थ काय? त्यांचा आवाज रागाने आणि संतापाने भरलेला होता. मी फोन घट्ट पकडला. सगळं स्पष्ट ऐकत होते, पण माझ्या मनात विलक्षण शांतता होती. मी तर फक्त जेवण तयार केलं होतं. मी म्हणाले. कसलं जेवण? सगळं वातावरण एखाद्या शोक सभेसारखं दिसतंय. सुधाताई ओरडल्या. मला तर सगळं ठीक वाटलं. मी उत्तर दिलं. माझा आवाज अजूनही शांत आणि सपाट होता. तू तू त्या शब्द बोलू लागले. आदित्य मध्येच बोलला. मेघना, हे सगळं जास्त करू नकोस. जे काही आहे ते आपण बसून बोलू. अशा प्रकारे काही सुटणार नाही. मी हलकेच हसले. मला वाटतं तू हे सगळं फक्त यासाठी करते आहे की मी तुला सोबत फिरायला नेले नाही. तो चिडून म्हणाला. मी काही क्षण शांत राहिले. 1 सेकंद, 2 सेकंद. मग अगदी हळू आवाजात म्हणाले की हे त्या प्रवासामुळे नाही. मग कशामुळे आहे? त्याने लगेच विचारले. तू घरी ये, आपण बोलू. त्याचा आवाज आता थोडा मवाळ झाला होता. उद्या, मी उत्तर दिलं. उद्या संध्याकाळी 6 वाजता. त्याच जागी. त्याने विचारले. जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो. हो, मी म्हणाले. तो काही क्षण शांत राहिला. मग विचारले की तू नेमकं काय करू इच्छितेस? मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. फक्त एवढंच म्हणाले की उद्या भेटू तेव्हा बोलू. आणि मग मी फोन ठेवला. फोन खाली ठेवून मी एक खोल श्वास घेतला. पहिल्यांदाच मला जाणवले की मी खरोखर माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवत आहे. दुसऱ्यांच्या भावनांमध्ये वाहवत जात नव्हते. त्यांच्या अपेक्षांनुसार वागत नव्हते. मी स्वतःचे निर्णय घेत होते. स्वतःचा मार्ग निवडत होते. मी बेडवर आडवी झाले, डोळे मिटले. माझ्या मनात आता त्यांचे चेहरे नव्हते, ना त्यांचे शब्द, ना आठवणी. फक्त एकच स्पष्ट भावना होती. सगळं संपलं आहे आणि उद्या शेवटची वेळ असेल. सणाच्या 6व्या दिवशी मी ठरलेल्या वेळेपेक्षा जवळजवळ अर्धा तास आधी पोचले. तोच जुना कॅफे त्या ओळखीच्या गल्लीच्या कोपऱ्यावर, जिथे 3 वर्षापूर्वी मी आणि आदित्य पहिल्यांदा एकमेकांसमोर बसलो होतो. त्यावेळी मी एक साधा पांढरा ड्रेस घातला होता आणि तो मला सतत विचारत होता की मला कॉफी आवडते का? मला मुंबईचं आयुष्य आवडतं का? मी लग्नासाठी तयार आहे का? आणि मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या माणसाला प्रामाणिकपणे दिलं होतं, जो असं मानत होता की तो एका सुंदर आयुष्याची सुरुवात करणार आहे. आणि आज त्याच जागी मी एकटी बसले होते. मी गरम चहाचा एक कप मागवला आणि काचेच्या खिडकीतून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत राहिले. आणि पहिल्यांदाच मला स्पष्ट जाणवलं की काही जागा बदलत नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा तिथे परतते तेव्हा ती पूर्णपणे बदललेली असते. मी माझा हात टेबलावर ठेवला. तळहात थोडा थंड होता, पण तो थरथरत नव्हता. हृदयाची धडधडही अगदी सामान्य होती. कोणतीही घाई नव्हती, कोणतीही चिंता नव्हती. कारण मला माहीत होतं की मी इथे काही वाचवण्यासाठी आले नव्हते, ना भांडण्यासाठी, तर फक्त ती गोष्ट बोलण्यासाठी जी मला खूप आधीच बोलायला हवी होती. ठीक 6 वाजता आदित्य आत आला. त्याने तीच राखाडी रंगाची जॅकेट घातली होती, जी मी त्याच्यासाठी विकत घेतली होती. केस कदाचित नीट विंचरलेले नव्हते आणि चेहऱ्यावरचा थकवा व ताण स्पष्ट दिसत होता. मला पाहताच तो एक क्षण थांबला. मग पुढे आला आणि माझ्या समोरील खुर्ची ओढून बसला. त्याच्या डोळ्यात भीती होती, गोंधळ होता. जणू तो समोर बसलेली स्त्री तीच जुनी ओळखीची आहे की पूर्णपणे वेगळी हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. तू कधी आलीस? त्याने विचारले. आत्ताच, मी उत्तर दिलं. त्याने आणखी काही विचारलं नाही. फक्त मान हलवली, एक कॉफी मागवली आणि काही क्षण शांत बसून राहिला. आमच्यामध्ये एक स्पष्ट पोकळी निर्माण झाली होती. ती पूर्वीसारखी नव्हती, जेव्हा तो सतत बोलत राहायचा आणि मी ऐकत राहायचे. आज मात्र दोघेही जण एकमेकांकडे पाहत होते आणि दुसरा आधी काही बोलेल याची वाट पाहत होते. काल रात्री जे घडलं
त्याने सुरुवात केली. त्याचा आवाज मंद झाला होता. तू ते सगळं का केलंस? मी त्याच्याकडे नजर न चुकवता पाहिलं. तुला काय वाटतं मी ते का केलं असेल? मी उलट प्रश्न केला. त्याने भुवया उंचावल्या. कदाचित त्याला माझ्याकडून अशा उत्तराची सवय नव्हती. मला माहीत नाही म्हणून तर विचारतो आहे, तो म्हणाला. मी हलकेच मान हलवली. मी फक्त जेवण तयार केलं होतं, मी म्हणाले. असं जेवण ज्याच्या टेबलावर पांढरी फुलं ठेवली होतीस. त्याने लगेच प्रतिक्रिया दिली. त्याच्या आवाजात चिडचिड होती. माहीत आहे का माझ्या आईला काय वाटलं? माहीत आहे, मी उत्तर दिलं. म्हणूनच मी पांढरी फुलं निवडली होती. तो एक क्षण शांत राहिला. मग एक खोल श्वास घेतला, जणू स्वतःला सावरत होता. मेघना, गोष्टी आणखी बिघडवू नकोस. जर तू त्या प्रवासामुळे नाराज असशील तर मी आधीच सांगितलं आहे ना, ती माझी चूक होती. मी तुझी माफी मागतो. पुढच्या वेळी मी तुला नक्की सोबत घेऊन जाईन. तू जिथे म्हणशील तिथे जाऊ, तो म्हणाला. त्याच्या आवाजात तोच मृदूपणा होता ज्याची मी पूर्वी कितीतरी वेळा वाट पाहिली होती. मी त्याचं सगळं बोलणं ऐकलं, पण आता त्यातून कोणतीही भावना जागी झाली नाही. तुला खरंच वाटतं की मी त्या प्रवासामुळे नाराज आहे? मी विचारले. मग दुसरं कारण काय असू शकतं? त्याने लगेच उत्तर दिले. मी त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिले आणि मग हळूच मान हलवली. नाही, मी म्हणाले. मग काय आहे? त्याने विचारले. आता त्याच्या आवाजातील संयम संपत चालला होता. मी माझा हात टेबलावर ठेवला. त्याच्या डोळ्यात सरळ पाहिलं आणि पहिल्यांदा ते शब्द अगदी स्पष्टपणे उच्चारले. ना वळवून ना टाळून, मला घटस्फोट हवा आहे. सगळंच एका क्षणासाठी थांबल्यासारखं वाटलं. आदित्य माझ्याकडे पापणीही न लवलवता पाहत राहिलं. जणू त्याने असा शब्द ऐकला होता ज्याचा अर्थ त्याला समजत नव्हता. तू काय म्हणालीस? त्याने पुन्हा विचारलं. त्याचा आवाज आता खूप मंद झाला होता. मला घटस्फोट हवा आहे, मी पुन्हा शांतपणे म्हणाले. तो हसला, पण त्या हसण्यात आनंदाचा लवलेशही नव्हता. तू विनोद करते आहेस, तो म्हणाला. नाही, मी उत्तर दिले. तो खुर्चीवर मागे टेकला आणि हात कपाळावर ठेवून चोळू लागला, जणू तो ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. मेघना, शांत हो. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी असे शब्द वापरू नकोस, तो म्हणाला. तुझ्यासाठी ही छोटी गोष्ट असेल, मी म्हटले, पण माझ्यासाठी नाही. मग सांग, नेमकी समस्या काय आहे? मी तुला फिरायला घेऊन गेलो नाही, की माझ्या आईने काही बोललं, की रेवाने काही म्हटलं? तू स्पष्ट सांग, मी सगळं सोडवतो, तो घाईघाईने म्हणाला. त्याच्या आवाजात आता अस्वस्थता होती. मी डोके हलवले. ही एक गोष्ट नाही, मी म्हटले, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग सांग ना, त्याने आग्रहाने म्हटले. मी काही क्षण शांत राहिले, मग बोलायला सुरुवात केली. गेल्या 3 वर्षात मी तुमच्या घरात राहिली. मी घराचे भाडे, वीज बिल, पाण्याचे बिल, खाण्यापिण्याचा खर्च सगळं काही दिलं. मी स्वयंपाक केला, साफसफाई केली, तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली, पण मला कधीच वाटलं नाही की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी एक एक वाक्य शांतपणे उच्चारले, ना मोठ्याने ना हळू. आदित्य काही बोलणार होता, पण मी हात उंचावून त्याला थांबवलं. आधी माझं पूर्ण बोलणं ऐक, मी म्हटलं. तो शांत झाला. मी पुढे म्हणाले की तुझ्या आईने मला कधी मुलगी मानलं नाही, फक्त घरातील नोकराने समजलं. रेवाने माझ्याकडे नोकरासारखंच पाहिलं. आणि तू? मी एक क्षण थांबलो. तू कधी माझ्या बाजूने उभा राहिलाच नाहीस. मी कधी तुझ्या बाजूने उभा राहिलो नाही, त्याने लगेच प्रतिक्रिया दिली. खूप वेळा, मी उत्तर दिलं, पण तुला आठवत नाही, कारण तुझ्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. तू नीट सांग, तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं. जेव्हा रेवाने माझं सामान घेतलं तेव्हा तू म्हणालास थोडं संयम ठेव. जेव्हा तुमच्या आईने माझ्या स्वयंपाकात दोष काढले तेव्हा तू म्हणालास की माझ्या आईचा स्वभाव थोडा कठीण आहे, समजून घे. जेव्हा मी थकले होते आणि तुझ्याकडे थोडी मदत मागितली तेव्हा तू म्हणालास की मी दिवसभर काम करून आलो आहे, तू थोडं अजून कर. हे सगळं तुला आठवतं का? मी विचारले. तो शांत राहिला, काहीच बोलला नाही. मी थांबले नाही. त्या प्रत्येक वेळी मी संयम ठेवला. मी विचार केला, काही हरकत नाही, कुटुंब आहे, प्रयत्न करू. पण जेव्हा तू संपूर्ण कुटुंबासोबत फिरायला निघून गेलास आणि मला एक शब्दही सांगितला नाहीस, तेव्हा तुला माहिती आहे मी काय विचार केला? मी विचारले. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात हलकीशी अस्वस्थता दिसत होती. मी विचार केला. मी पुढे म्हणाले की त्या कुटुंबात माझं काहीच अस्तित्व नाही. असं नाही, तो लगेच म्हणाला, तू जास्त विचार करते आहेस. मी हलकेच हसले.
की तुला वाटतं मी जास्त विचार करते आहे, कारण तू कधी माझ्या जागी उभा राहिलाच नाहीस. म्हणजे आता तुला घटस्फोट हवा आहे आणि सगळं संपलं, त्याने विचारलं. त्याच्या आवाजात आता चिडचिड स्पष्ट जाणवत होती. हो, मी उत्तर दिलं. तुला वाटतं घटस्फोट इतका सोपा असतो? तो म्हणाला. घर, पैसा, सगळं काही. तू याचा विचार केला आहेस का? मी विचार केला आहे, मी म्हटलं. मी माझी बॅग उघडली, एक फाईल काढली आणि टेबलावर ठेवली. ही सगळी कागदपत्र आहेत. मी भरलेल्या माझ्या वाट्याची. मी वकिलांशी बोलले आहे, मी म्हटलं. आदित्यने फाईलकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता गोंधळ नव्हता तर आश्चर्य होतं. तू हे सगळं कधी तयार केलंस? त्याने विचारलं. खूप आधीपासून, मी उत्तर दिलं. किती आधीपासून? त्याने पुन्हा विचारलं. जितका तू विचारही करू शकत नाहीस तितका आधीपासून, मी शांतपणे म्हटलं. तो बराच वेळ शांत राहिला, काही बोलला नाही. कोणती प्रतिक्रिया दिली नाही, फक्त समोर ठेवलेल्या फाईलकडे पाहत राहील. मग माझ्याकडे पाहत राहिला. जणू पहिल्यांदाच त्याला जाणवत होते की त्याच्या समोर बसलेली स्त्री आता ती राहिलेली नाही. तिला काही गोड शब्द बोलून समजावता येईल. मी उठले. तुला लगेच उत्तर देण्याची गरज नाही, मी म्हटले. तू विचार कर, पण माझा निर्णय बदलणार नाही. मेघना, त्याने हाक मारली. मी थांबले पण मागे वळले नाही. तुला खरंच हेच हवं आहे का? त्याने हळू आवाजात विचारले. मी काही क्षण शांत उभी राहिले, मग म्हटले की मला हे कधीच नको होतं. मी मागे वळले आणि त्याच्याकडे पाहिले. पण आता मला हे करावंच लागणार आहे. हे बोलून मी वळले आणि कॅफेमधून बाहेर पडले. मागे वळून पाहिले नाही, कारण मला माहीत होते की जर मी मागे पाहिले असते तर कदाचित मला 3 वर्षापूर्वीची माझीच प्रतिमा दिसली असती आणि आता मला तिथे परत जायचे नव्हते. मी कॅफेमधून बाहेर पडले तेव्हा संध्याकाळ उतरू लागली होती. रस्त्यावरील दिवे नुकतेच लागले होते. त्यांचा पिवळसर प्रकाश रस्त्यावर लांब सावल्या उमटवत होता आणि त्या क्षणी मी मागे वळून पाहिले नाही. हे यासाठी नव्हते की मी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते, तर यासाठी की मला आता खूप स्पष्टपणे समजले होते की जर मी मागे वळले तर कदाचित मला आदित्यचे डोळे दिसतील. कदाचित त्याने पुन्हा एकदा मला हाक मारलेली ऐकू येईल. आणि जर ते एकदाही घडले असते तर मी आत्ताच घेतलेला निर्णय डगमगू शकला असता. आणि आता मी स्वतःला मागे हटण्याची परवानगी देऊ शकत नव्हते. मी बराच लांबचा रस्ता पायी चालत गेले. कोणतीही टॅक्सी घेतली नाही, कोणतीही घाई केली नव्हती. प्रत्येक पाऊल सारख्याच गतीने पडत होते, जणू मी स्वतःला एक ओळखीच्या आठवणीच्या जगातून बाहेर काढत होते. ही तीच सडक होती ज्यावरून 3 वर्षांपूर्वी मी आदित्य सोबत चालले होते. त्याने माझा हात धरला होता, भविष्याबद्दल बोलला होता, एका घराबद्दल, एकत्र आयुष्य जगण्याबद्दल, त्या अगदी साध्या सुध्या गोष्टींबद्दल. पण त्याने मला विश्वास दिला होता की माझ्यासाठी एक अशी जागा असेल जिथे मी मनापासून राहू शकेन. आणि आता तीच सडक होती, तीच झाडे होती, पण मी एकटी चालत होते. आणि पहिल्यांदाच मला एकटेपणा जाणवत नव्हता, फक्त हलकेपणा जाणवत होता. माझ्या खिशातला फोन सतत वाजत होता, पण मी तो काढून पाहिला नाही. मला माहीत होते की कोण फोन करत आहे आणि मला हेही माहीत होते की ते काय म्हणणार आहे. एकदा पुन्हा विचार कर, घाई करू नकोस, कुटुंब म्हणजे काही खेळ नाही. या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी गेली 3 वर्ष स्वतःलाच सांगत आले होते. पण आता जेव्हा मी माझा निर्णय स्पष्टपणे सांगितला होता तेव्हा त्या शब्दांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. जेव्हा मी माझ्या नव्या खोलीत पोचले तेव्हा मी दरवाजा बंद केला. दरवाजाला पाठ टेकवून उभी राहिले आणि काही क्षण डोळे मिटले. एक वेगळी शांतता जाणवत होती. कोणताही टीव्हीचा आवाज नव्हता, कोणाच्याही पावलांची चाहूल नव्हती. दिवाणखान्यातून कोणतीही मेघना अशी हाक येत नव्हती. फक्त एक अतिशय स्पष्ट, अतिशय खरी शांतता होती. आणि मला अचानक जाणवले की शांतता ही आनंदाचा एक प्रकार असू शकतो, विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती बराच काळ गोंधळात राहण्याची सवय लावून घेते. मी कपडे बदलले, केस बांधली आणि मग उरलेले डबे नीट लावायला सुरुवात केली. एक एक कपडा टांगला गेला, एक एक पुस्तक जागेवर ठेवले गेले, एक एक छोटी वस्तू तिच्या ठरलेल्या जागी ठेवली गेली. आणि या सगळ्या प्रतिक्रियेदरम्यान मी ना आदित्यबद्दल विचार केला, ना सुधाताईंबद्दल, ना देवाबद्दल. मी फक्त एवढाच विचार करत होते की मला ही खोली कशी हवी आहे. साधी, व्यवस्थित, भरपूर प्रकाश असलेली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी जागा जिथे कोणासाठी स्वतःची जागा कमी केल्याची भावना नसावी. रात्री 9 वाजता फोन पुन्हा वाजला. यावेळी सुधाताईंचा फोन होता. मी काही क्षण स्क्रीनकडे पाहिले आणि मग फोन उचलला.
त्यांनी काय म्हणायचे आहे हे ऐकण्यासाठी नव्हे, तर काही गोष्टी स्पष्टपणे सांगणे आवश्यक होते म्हणून. कारण प्रत्येक वेळी शांत राहून चालत नाही. मेघना, मी फोन उचलताच त्यांचा आवाज आला. गेल्या काही दिवसांप्रमाणे तो शांत नव्हता, तर चिडचिडेने भरलेला होता. तू हे काय करते आहेस? तुला हे कुटुंब मोडायचं आहे का? मी टेबलाला टेकून उभी होते. फोन हातात होता आणि माझा आवाज अजूनही शांत होता. मी काही करत नाही, मी उत्तर दिले. मी फक्त ते बोलते आहे जे मला बोलणे आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? घटस्फोट घ्यायचा? ही काही अशी गोष्ट आहे का जी सकाळी उठल्यावर ठरवायची? त्या मोठ्याने म्हणाले. तुला लाज वाटत नाही का? सून असून घटस्फोटाची मागणी करते आहेस. लोक या घरावर हसतील. मी काही क्षण शांत राहिले. मग म्हटले की मी आनंदी नाही. मग त्यात एवढं काय मोठं आहे? सुधाताई लगेच म्हणाल्या. या घरात तुला खाण्यापिण्याची काही कमी आहे का? तुझ्याकडे राहण्यासाठी घर आहे, नवरा आहे, कुटुंब आहे. अजून तुला काय हवं आहे? मी त्यांचे प्रत्येक शब्द शांतपणे ऐकत होते. ही वाक्य मी याआधी अनेकदा ऐकली होती. फरक एवढाच होता की आधी मी नेहमी गप्प राहायचे. मला खाण्यापिण्याची कमी नाही, मी हळू आवाजात म्हटले, पण मला मानाची कमी आहे. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग त्या म्हणाल्या, मान? तू आजकालच्या मुलींसारखी बोलते आहेस. प्रत्येकजण मान मान करत बसतो. मान म्हणजे काय? एकत्र राहायचं असेल तर एकमेकांना समजून घ्यावं लागतं. समजलं ना तुला? मी गेली 3 वर्ष समजूनच घेत आहे, मी उत्तर दिले. मग अजून थोडं समजून घे, कोणी मरून जाणार नाही. त्यांनी लगेच म्हटले. त्यांच्या त्या बोलण्यावर मला हसू आले. एक अगदी हलकंसं हसू. पण त्याच वेळी मला जाणवलं की त्या हसण्यात आता कोणतीही भावना उरलेली नव्हती. हो, मी म्हटले. काय हो? त्यांनी विचारले. एक व्यक्ती आधीच आतून मरून गेली आहे. मी शांतपणे उत्तर दिले. 3 वर्षांपूर्वीची मी आता राहिले नाही. दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. मी त्यांना आणखी काही बोलण्याची संधी दिली नाही. मी आता असे जगू इच्छित नाही, मी म्हटले. की म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. खूप सोप्या पद्धतीने विचार करत आहेस, सुधाताई म्हणाल्या. घटस्फोट ही फक्त तुझी गोष्ट नाही, कुटुंबाची अब्रू आहे. नातेवाईक आहेत आणि अजूनही खूप काही आहे. त्यांचा आवाज आता हळू झाला होता, पण त्यात अजूनही दबाव होता. अब्रू फक्त माझ्या एकटीच्या प्रयत्नांनी टिकून राहत नाही, मी उत्तर दिले. आणि माझ्या आयुष्याचा निर्णय दुसरे कोणी घेऊ शकत नाही. त्या आणखी काही बोलू इच्छित होत्या, पण मग थांबल्या. कदाचित त्यांना जाणवले होते की मी आता सहजासहजी झुकणार नाही. आदित्य खूप अस्वस्थ आहे, तुला त्याची दया येत नाही का? त्याने आवाजाचा सूर बदलत विचारले. मी एक क्षण डोळे मिटले, मग पुन्हा उघडले. मी त्याची खूप दया केली आहे. मी म्हटले की इतकी की मी स्वतःवर दया करणेच विसरून गेले. फोनवरील संभाषण शांततेत संपले. मी फोन टेबलावर ठेवला. थोड्या वेळ तशीच उभी राहिली. काही विचार केला नाही, कोणतेही विश्लेषण केले नाही. फक्त त्या क्षणाला अनुभवत राहिले. आणि मला जाणवले की पहिल्यांदाच सासूबाईंशी बोलताना मला कोणताही दबाव जाणवला नाही. मला असे वाटले नाही की मला स्वतःचे स्पष्टीकरण द्यावे लागेल किंवा काही सिद्ध करावे लागेल. मी फक्त तेच बोलले जे मला वाटत होते आणि तेवढेच पुरेसे होते. रात्री 10 वाजता आदित्यचा संदेश आला की मी घरी आलो आहे. मी तो वाचला, पण कोणतेही उत्तर दिले नाही. थोड्या वेळाने त्याने पुन्हा लिहिले की मी घरी आहे. तरीही मी काहीच उत्तर दिले नाही. आणखी एक संदेश आला, घर खूप रिकामं वाटतं आहे. मी त्या संदेशाकडे पाहिलं आणि फोन खाली ठेवला. यासाठी नाही की मला उत्तर द्यायचे नव्हते, तर यासाठी की मला माहीत होते की काही भावनांचा सामना त्यालाच स्वतः करावा लागेल, जसा मी कधी केला होता. मी बाल्कनीत गेले आणि खाली छोट्या गल्लीकडे पाहत राहिले. दिवे अजूनही लुकलुकत होते. काही लोक ये जा करत होते. आयुष्य सुरूच होते, कोणासाठीही थांबत नव्हते. आणि त्या क्षणी मला समजले की मी जे करत आहे ते कुटुंब तोडणे नाही, तर स्वतःला अशा आयुष्यातून वाचवणे आहे ज्याच्याशी मी आता जोडलेली नव्हते. रात्रीची हवा हळूहळू वाहत होती, ऋतूच्या शेवटची थंडी घेऊन. मी माझा पोट नीट केला, एक खोल श्वास घेतला आणि हळूहळू सोडला. हलके वाटले, स्पष्ट वाटले, जणू एखादी व्यक्ती एका खूप जड दरवाजातून बाहेर पडली असे. आणि जेव्हा तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला कळले की ती किती दूर आली आहे. आणि पहिल्यांदाच मला उद्याची भीती वाटत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागी झाले तेव्हा सूर्यकिरणे छोट्या खिडकीतून आत येत होती आणि बेडच्या कोपऱ्यावर पडत होती. ती उंच इमारतींनी झाकलेली नव्हती.
जशी जुन्या अपार्टमेंटमध्ये असायची. त्या क्षणी मी थोडा वेळ आणखी पडून राहिली. उठण्याची घाई नव्हती, फोन उचलण्याची घाई नव्हती. फक्त माझ्या श्वासांचा आवाज ऐकत होते, एकसारखे हलके श्वास. आता ते पूर्वीसारखे धाप लागल्यासारखे आणि जड नव्हते, जसे त्या सकाळी असायचे जेव्हा मला नेहमी विचार करावा लागायचा की आज संपूर्ण घरासाठी काय करायचे, काय शिजवायचे, काय तयार करायचे, जेणेकरून कोणाची तक्रार होऊ नये. मी बेडवरून उठले आणि पडदे बाजूला केले. प्रकाश त्या छोट्या पण उबदार खोलीत भरून गेला. मी स्वयंपाकघरात गेले. एक कप गरम चहा बनवला, कॉफी नाही, जशी माझी जुनी सवय होती. कारण मला काहीतरी वेगळे सुरू करायचे होते, ते कितीही छोटे का असे ना. मग मी टेबलावर बसले आणि फोन उघडला. यावेळी मी दुर्लक्ष केले नाही, तर थेट आदित्यशी झालेला संवाद उघडला. त्याचा शेवटचा संदेश अजूनही तिथेच होता की घर खूप रिकामं वाटत आहे. मी तो पुन्हा एकदा वाचला आणि स्क्रीन बंद केली. यासाठी नाही की मला त्याच्या भावना समजत नव्हत्या, तर यासाठी की मी त्या खूप चांगल्या प्रकारे समजत होते, पण समजून घेण्याचा अर्थ परत जाणे नव्हता. ठीक 10 वाजता मी वकील शर्मा यांच्या कार्यालयात पोहोचले. इमारत एका शांत रस्त्यावर होती. ना जास्त गर्दी ना जास्त गोंधळ. आत शिरताच कागदपत्रांचा आणि थंड हवेतला वास जाणवला आणि मला असे वाटले की मी एका खूप वास्तववादी जागी आली आहे. अशा जागी जिथे सर्व गोष्टी तर्काने काळ्या पांढऱ्या कागदांवर सोडवल्या जातात, भावनांनी नव्हे. मेघनाजी, वकील शर्मा यांनी मला पाहताच उठून हस्त आंदोलन केले आणि बसण्यासाठी खुर्ची दाखवली. तुम्ही नीट विचार केला आहे ना? त्यांनी शांत आवाजात विचारले. हो, मी उत्तर दिले. त्यांनी मान हलवली आणि फाईल उघडली. मग आपण मालमत्ता आणि आर्थिक जबाबदाऱ्यांच्या वाटपापासून सुरुवात करू, ते म्हणाले आणि मग एक एक मुद्दा अतिशय स्पष्टपणे आणि सविस्तर समजावून सांगू लागले. दोघांच्या नावावर असलेले घर, बँकेचे कर्ज, त्यात मी केलेले योगदान, हे सर्व आकडे आणि अटींसह माझ्यासमोर मांडले गेले. कोणतीही भावना नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता. मी शांतपणे ऐकत राहिले, कधी मान हलवत तर कधी एखादा मुद्दा पुन्हा विचारत. आणि त्या संपूर्ण भेटीदरम्यान मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जेव्हा भावनांना बाजूला ठेवले जाते तेव्हा सर्व काही किती स्पष्ट दिसू लागते. काहीच धुसर राहत नाही, ना आठवणी ना अदृश्य बंधनांचा प्रभाव. तुम्हाला आणखी काही हक्क मागायचे आहेत का? वकिलांनी विचारले. मी काही क्षण विचार केला आणि मग उत्तर दिले की नाही. जे माझे आहे ते स्पष्टपणे लिहिलेले आहे. त्या व्यतिरिक्त मला काहीही नको. त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिले आणि मग मान हलवली. तुम्ही खूप स्पष्ट विचार करता, ते म्हणाले. मी हलकेसे हसले. कारण मी खूप काळ धुसरत जगले आहे, मी उत्तर दिले. जेव्हा मी कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा दुपार होत आली होती. सूर्यप्रकाश तेजस्वी आणि स्वच्छ होता. मी काही क्षण पदपथावर उभी राहिली. येणारी जाणारी वाहतूक पाहत राहिली. मग मी फोन काढला. यावेळी मी स्वतः आदित्यला फोन केला. 3 वेळा रिंग वाजल्यानंतर त्याने फोन उचलला. हॅलो. त्याचा आवाज हळू होता. काल रात्रीसारखी घाई त्यात नव्हती. तू मोकळा आहेस का? मी विचारले. हो, त्याने उत्तर दिले. मग काही क्षण शांत राहिले. तू कुठे आहेस? मी आत्ताच वकिलांकडून बाहेर पडले आहे, मी सरळ उत्तर दिले. दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. मी त्याचे श्वास स्पष्ट ऐकू शकत होते. तू खरंच हे करत आहेस? त्याने हळू आवाजात विचारले. हो, मी उत्तर दिले. मेघना, त्याने माझे नाव घेतले, पण पुढे काही बोलला नाही. तू इथे येऊ शकतोस का? मी विचारले. तुझ्याकडे? त्याने पुन्हा विचारले. हो, मी पत्ता पाठवते, मी म्हटले. त्याने लगेच उत्तर दिले नाही. थोड्या वेळाने म्हणाला की ठीक आहे. मी पत्ता पाठवला आणि टॅक्सी करून घरी परतले. जेव्हा मी पोचले तेव्हा छोटीशी खोली सकाळप्रमाणे शांत होती. मी दरवाजा उघडला, आत गेले. 2 ग्लास पाणी टेबलावर ठेवले आणि बसले. ना टीव्ही लावला ना संगीत, फक्त वाट पाहत राहिली. जवळजवळ 3 मिनिटांनी दरवाजाची घंटी वाजली. मी उठले आणि दरवाजा उघडला. आदित्य समोर उभा. त्याने माझ्याकडे पाहिले. मग खोलीत नजर फिरवली. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि शांतता होती. तू इथे राहायला आलीस? त्याने विचारले. हो, मी उत्तर दिले. तो आत आला. त्या छोट्याशा साध्या खोलीकडे पाहू लागला. काही विशेष नव्हते, पण ती स्वच्छ आणि आरामदायक होती. तू इथे एकटी राहतेस? त्याने विचारले. हो, मी म्हटले. तो खोलीच्या मध्यभागी काही क्षण उभा राहिला. मग वळून माझ्याकडे पाहिले. मेघना, तू खरंच इतक्या टोकापर्यंत गेलीस? तो म्हणाला. मी मान हलवली. बस, मी म्हटले. तो खुर्चीवर बसला.
पाण्याचा ग्लास उचलला पण पाणी प्यायला नाही. काल रात्री जेव्हा मी घरी परतलो, तो थांबला. जणू पुढे बोलायचे धाडस होत नव्हते. घर रिकामं होतं. मी त्याचे वाक्य पूर्ण केले. त्याने मान हलवली. हो, रिकामं. तो हळू आवाजात म्हणाला. मी त्याच्या समोर बसले होते. काही बोलले नाही. त्याला स्वतः बोलू दिले. मला वाटलं नव्हतं की तू इतक्या टोकापर्यंत जाशील. तो काही वेळाने म्हणाला. कारण मी याआधी कधी असं केलं नव्हतं. मी उत्तर दिलं. त्याने बराच वेळ माझ्याकडे पाहिलं. मला माफ कर, तो म्हणाला. मी ऐकले पण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मला माहीत होते की मी चुकलो. तो पुढे म्हणाला. पण इतक्या टोकाला जाणं खरंच आवश्यक होतं का? हो, मी म्हटले. मी बदलू शकतो, तो घाईघाईने म्हणाला. मी आईशी रेवाशी बोले. मी तुला हे आधीही सांगितलं आहे. मी त्याच्या बोलणे मध्येच थांबवले. माझा आवाज मोठा नव्हता पण अतिशय स्पष्ट होता. की आजपर्यंत जेव्हा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा तू नेहमी म्हणालास की तू बदलशील, पण नंतर सर्व काही पूर्वीसारखेच राहील. यावेळी मला वाट पाहायची नाही, मी म्हटले. पण तू मला आणखी एक संधीही देत नाहीस, तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिले. 3 वर्ष ही एक संधी नव्हती का, मी विचारले. त्याने कोणतेही उत्तर दिले नाही, फक्त मान खाली घातली. काल रात्री जेव्हा मी परतलो, तो हळूहळू म्हणाला. तेव्हा मला जाणवलं की तू किती महत्वाची होतीस. मी ऐकले मग विचारले. तुला जाणवलं कारण मी महत्वाची होते की कारण मी तिथे नव्हते? त्याने वर पाहिले. कोणतेही उत्तर दिले नाही. मी थांबले नाही. तुला तिथे माझ्या असण्याची सवय झाली होती, मी म्हटले. तुला सवय होती की मी सर्व काही सांभाळेन. तुला सवय होती की मी नेहमी मागे राहीन. म्हणून तुला वाटलं होतं की मी कायम तिथेच असेल. आणि जेव्हा मी तिथे नव्हते तेव्हा तुला माझी उणीव जाणवली. असं नाही, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता. मी त्याच्याकडे पाहिले. तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, मी म्हटले. मी समजते. तो बराच वेळ शांत राहिला. मग आता दुसरा कोणताही मार्ग नाही का, त्याने विचारले. मी डोके हलवले नाही. तो तिथे बसून राहिला आणि काही बोलला नाही. ना भांडण केले ना मला समजवण्याचा प्रयत्न केला. फक्त तसाच बसून राहिला. जणू शेवटी त्याला समजले होते की यावेळी मला परत आणण्याचा कोणताही मार्ग नाही. मी उठले, आत गेले, एक लिफाफा काढला आणि टेबलावर ठेवला. हा करार आहे, मी म्हटले. पहा. त्याने लिफाफ्याकडे पाहिले. तो उघडला नाही, फक्त त्यावर हात ठेवला आणि मग वर पाहिले. यावेळी त्याच्या डोळ्यात राग नव्हता ना गोंधळ होता, तर काहीतरी असे होते जे खूप उशीर आले होते. खूप उशीर झाला होता. आदित्य बराच वेळ त्या लिफाफ्यासमोर शांत बसला होता. इतका वेळ की मला माझ्या छोट्या खोलीत भिंतीवरील घड्याळाचे टिकटिक स्पष्ट ऐकू येत होते. एक एक सेकंद कोरडा पण नियमित, जसा गेल्या 3 वर्षांचा काळ गेला होता आणि आपल्यापैकी कुणी खरोखर थांबून मागे वळून पाहिले नव्हते. त्याने हात टेबलाच्या कडेवर ठेवला. बोटे नकळत एका तारात टकटक करत होती. त्याचे डोळे अजूनही लिफाफ्यावर होते, पण स्पष्ट होते की तो कुठेतरी दुसरीकडे पाहत होता. कदाचित आठवणींमध्ये, कदाचित त्या गोष्टींमध्ये ज्यांचा त्याने कधी विचारही केला नव्हता की त्या इथपर्यंत पोचतील. तू सगळं तयार केलं आहेस, त्याने हळू आवाजात विचारले. आता त्याच्या आवाजात पूर्वीसारखी ताकद नव्हती. हो, मी थोडक्यात उत्तर दिले. त्याने हळूच मान हलवली. जणू हे उत्तर त्याच्या अपेक्षेबाहेर नव्हते. पण जेव्हा त्याने ते खरोखर ऐकले तेव्हा त्याच्या मनावर एक ओझे आल्यासारखे झाले. त्याने लिफाफा उघडला, कागदपत्रे बाहेर काढली, एक एक पानं उलटली. त्याचे डोळे हळूहळू ओळींवर फिरत होते. तो खूप लक्षपूर्वक वाचत होता. एकही ओळ सोडत नव्हता आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मी काहीच बोलले नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. कोणतीही घाई केली नाही, कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. कारण जे काही बोलायचे होते ते मी आधीच बोलून झाले होते. तू घरातील तुझा हिस्सा घेत नाही आहेस, तो एका पानावर थांबून वर पाहत म्हणाला. नाही, मी उत्तर दिले. पण जास्तीत जास्त पैसे तूच भरलेस, तो म्हणाला. त्याच्या आवाजात थोडे आश्चर्य होते. मला माहीत आहे, मी म्हटले. मग का, त्याने विचारले. मी त्याच्याकडे पाहिले. कारण मी अशी कोणतीही गोष्ट माझ्याकडे ठेवू इच्छित नाही जी मला परत यायला भाग पाडेल, मी अतिशय शांत आवाजात म्हटले. तो शांत झाला. त्याच्या डोळ्यात प्रश्न नव्हता, तर एक क्षणिक गोंधळ आणि थोडीशी लाज होती. आणि बँकेचे कर्जसुद्धा तू वाटून घेत नाही आहेस, त्याने पुढे विचारले. नाही, मी उत्तर दिले. मेघना, तू स्वतःचे नुकसान करत आहेस, तो म्हणाला. मी हळूच मान हलवली. नाही,
मी म्हटले, मी स्वतःला परत मिळवत आहे. तो मला पूर्णपणे समजू शकला नाही, पण त्याने आणखी काही विचारले नाही. आणि मग त्याने शेवटचे पान उलटले. तू स्पष्ट लिहिले आहेस की या अपार्टमेंटमधील तुझा हक्क तू सोडत आहेस आणि पुढे यावर कोणताही वाद करणार नाहीस. तो म्हणाला. हो, मी म्हटले. तुला याची पूर्ण खात्री आहे? त्याने विचारले. पूर्ण खात्री आहे, मी उत्तर दिले. एक लांब शांतता पसरली. ती जड होती, खूप जड. जणू आपल्यामध्ये हवेचा एक जाड थर उभा होता, जो आपल्यापैकी कुणालाही भेदायचा नव्हता. आदित्याने कागदपत्र टेबलावर ठेवली. दोन्ही हात एकमेकात गुंफले, मान खाली घातली आणि मग वर पाहून माझ्याकडे बघितले. मेघना, त्याने हाक मारली. हो, मी उत्तर दिले. तू मला अजून एक संधी देण्याचा कधी विचार केला होतास का? त्याने विचारले. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण इतका स्पष्ट होता की मला त्याचा प्रत्येक शब्द ऐकू येत होता. मी लगेच उत्तर दिले, नाही. यासाठी नाही की माझ्याकडे उत्तर नव्हते, तर यासाठी की मी जे बोलणार होते ते खरोखर माझ्या मनातलेच आहे याची खात्री करून घ्यायची होती. मी विचार केला होता. मी थोडा विराम घेऊन म्हटले. त्याने वर पाहिले. त्याच्या डोळ्यात आशेची एक क्षीण पण तेजस्वी झलक चमकली. खूप वेळा, मी पुढे म्हटले. ती झलक हळूहळू पण स्पष्टपणे मावळली. जेव्हा मी शांत राहिले तेव्हा मी तुला संधी देत होते, मी म्हटले. जेव्हा मी सगळं सहन करत होते तेव्हा मी तुझ्या बदलण्याची वाट पाहत होते. जेव्हा मी स्वतःला समजावत होते तेव्हा मी त्या संधीला आणखी पुढे ढकलत होते. त्याने मान खाली घातली. काही बोलला नाही. पण तुला ते कळलं नाही, मी म्हटले. किंवा कदाचित कळलं असेल, पण तू त्याला महत्त्व दिलं नाहीस. तो काही बोलणार होता पण थांबला. तू आधी का बोलली नाहीस, त्याने विचारले. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने एक लांब श्वास घेतला, कारण माझ्याकडे स्वतःचं समर्थन करण्यासाठी काहीच नव्हतं. तो अतिशय हळू आवाजात म्हणाला. मी मान हलवली, कोणतीही तक्रार केली नाही, कोणताही पुढचा प्रश्न विचारला नाही. मला फक्त वाटलं नव्हतं की तू खरंच निघून जाशील. तो पुढे म्हणाला. कारण मी याआधी कधीच गेले नव्हते, मी उत्तर दिले. तो हलकासा उदास हसला. हो, तो म्हणाला. मला सवय झाली होती की तू नेहमी तिथेच असशील. मी त्याच्याकडे पाहिले. हीच तर समस्या होती, मी म्हटली. त्याने मान हलवली, कोणताही विरोध केला नाही. तुला वाटत होतं की काही झालं तरी मी नेहमी तिथेच राहीन, मी म्हटले. म्हणून तुला प्रयत्न करण्याची गरजच वाटली नाही. त्याने माझ्याकडे पाहिले नाही, फक्त टेबलाकडे पाहत राहिले. काल रात्री जेव्हा मी परतलो, तो हळू आवाजात म्हणाला. मी दरवाजा उघडला, जेवणाचं टेबल पाहिलं, पांढरी फुलं पाहिली. मी बराच वेळ तिथेच उभं राहिलो. आत येण्याची हिंमतच झाली नाही. मी शांत राहिले. मला समजलं नाही की तू असं का केलंस, तो म्हणाला. पण मला असं वाटलं की काहीतरी संपलं आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. बरोबर, मी म्हटलं. त्याने वर पाहिलं. त्याचे डोळे माझ्या डोळ्यांना भिडले. यावेळी कोणाचीही नजर झुकली नाही. मेघना, तो म्हणाला. जर जर मी या कागदांवर सही केली तर तू परत येणार नाहीस ना? मी लगेच उत्तर दिलं नाही. मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहील, मग म्हटलं, नाही. त्याने हळूच मान हलवली. जणू तो अशा गोष्टीची खात्री करत होता जी त्याला आधीच माहीत होती, पण तरी ती स्वतःच्या कानांनी ऐकायची होती. आणि जर मी सही केली नाही तर, त्याने विचारले. तरीही मी पुढे जाईन, मी उत्तर दिले. तो हलकासा वेदनादायक हसला. मी समजलं, तो म्हणाला. त्याने पेन उचललं, कागदपत्र उघडली, एक क्षण थांबला आणि मग सही केली. त्याची सही तशीच होती, त्यात कोणताही बदल नव्हता. तितकी स्पष्ट आणि ठाम जशी त्या दिवशी होती जेव्हा त्याने लग्नाच्या दाखल्यावर सही केली होती. फरक फक्त इतकाच होता की यावेळी कोणतंही हसू नव्हतं, कोणतीही आशा नव्हती, फक्त एक अतिशय शांत रेष होती. त्याने पेन खाली ठेवलं आणि कागदपत्र माझ्या दिशेने सरकवली. झालं, तो म्हणाला. मी कागदपत्रांकडे पाहिलं, मग त्याच्याकडे पाहिले. हो, मी उत्तर दिले. पुन्हा एक शांतता पसरली, पण यावेळी ती हलकी होती. मेघना, त्याने हाक मारली. हो, मी उत्तर दिले. मला माहीत नाही की तू पुढे कसं आयुष्य जगशील, तो म्हणाला, पण मला आशा आहे की तू चांगली राहशील. मी त्याच्याकडे पाहिले. ती चांगलीच राहील, मी म्हटलं. त्याने मान हलवली. हो, तो म्हणाला. मी निघतो. मीही उठले. आम्ही एकमेकांसमोर उभे होतो. कोणीही जवळ आले नाही, कोणीही कोणाला स्पर्श केला नाही. आमच्यामध्ये एक खूप स्पष्ट अंतर होतं. ते फक्त अंतर नव्हतं, तर अशी एक दरी होती जी आता कधीच भरून निघणार नव्हती. मी जातो, तो म्हणाला. ठीक आहे,
मी उत्तर दिलं. तो वळला आणि दरवाजाकडे गेला. दरवाजा उघडला. एक क्षण थांबला. जणू त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण मग तो काहीच बोलला नाही. फक्त बाहेर निघून गेला. दरवाजा एका हलक्या क्लिकच्या आवाजासह बंद झाला. मी तिथेच उभी राहिले. हलले नाही, रडले नाही, कोणताही खोल श्वास घेतला नाही. फक्त बराच वेळ तशीच उभे राहिले. मग मी पुढे गेले, कागदपत्रे उचलली आणि त्यावरची त्याची स्पष्ट आणि ठाम सही पाहिली. मी ती कागदपत्रे टेबलावर ठेवली आणि बाल्कनीत गेले. संध्याकाळची हवा हळूहळू वाहत होती. आकाश गडद होत चालले होते. रस्त्यावरील दिवे लागले होते. खाली आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू होतं. कोणालाही काही माहीत नव्हतं. कोणालाही काही फरक पडत नव्हता की इथे वर एक लग्न संपलं होतं आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. त्या रात्री मी लगेच दिवा लावला नाही. फक्त खिडकीतून येणारा प्रकाश त्या छोट्याशा खोलीत पसरू दिला. इतका प्रकाश की प्रत्येक वस्तू मऊ धुसर रंगात दिसत होती. पण आता पूर्वीसारखा गोंधळ नव्हता. मी खुर्चीवर बसले. सही केलेले कागदपत्रे टेबलावर ठेवली. ती पुन्हा उघडली नाही, कारण मला माहीत होते की ज्या क्षणी आदित्याने त्या दरवाजातून बाहेर पाऊल टाकले, त्या क्षणी सर्व काही अशा प्रकारे संपले होते की ते आता बदलता येणार नव्हते. आणि विचित्र म्हणजे मला रिकामेपणा जाणवत नव्हता. ना तसं दुःख होत होतं जसं मी कधी कल्पना केली होती. फक्त एक खूप खोल, खूप दीर्घ शांतता होती. जसं एखाद्या मुसळधार पावसानंतर जेव्हा सगळं बरसून झालेलं असतं आणि जमिनीवर फक्त ओलावा आणि ताज्या गवताचा सुगंध उरलेला असतो. मी उठले आणि स्वयंपाकघरात गेले. स्वतःसाठी एक ग्लास पाणी ओतलं. ते हळूहळू प्यायलं आणि थंड पाणी घशातून खाली उतरताना स्पष्ट जाणवलं. आणि त्या क्षणी मला जाणवलं की माझं शरीर सुद्धा एका नव्या अवस्थेशी जुळून घेत होतं. आता ते सहन करण्यासाठी स्वतःला आकसत नव्हतं, काहीतरी वाचवण्यासाठी झगडत नव्हतं. उलट आता ते शांत होत होतं, स्वीकार करत होतं. टेबलावर ठेवलेला फोन वाजला. संदेश नव्हता तर कॉल होता. मी स्क्रीनकडे पाहिलं. आईचं नाव झळकत होतं. मी एक क्षण थांबले आणि मग फोन उचलला. मेघना. आईचा ओळखीचा प्रेमाने भरलेला आवाज कानावर पडला, पण त्यात थोडीशी काळजी होती. आज तू कशी आहेस? मी खुर्चीला पाठ टेकवली. एक क्षण डोळे मिटले आणि मग उत्तर दिलं की मी ठीक आहे आई. आत्ताच आदित्याने तुझ्या बाबांना फोन केला होता, आई म्हणाली. तिचा आवाज आता थोडा मंद झाला होता. त्याने सांगितलं की तुम्ही दोघं घटस्फोट घेणार आहात. मी शांत राहिले. ना काही नाकारलं ना कोणतं स्पष्टीकरण दिलं. हे खरं आहे का? आईने विचारलं. हो, मी खूप हळू आवाजात उत्तर दिलं. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मला आईचे श्वास स्पष्ट ऐकू येत होते. मग खुर्ची सरकल्याचा हलकासा आवाज आला. कदाचित आई अशा संभाषणासाठी बसत होती ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तू नीट विचार केला आहेस ना? आईने विचारलं. हो आई, मी उत्तर दिलं. काही दुसरा मार्ग नाही का? आईने पुन्हा विचारलं. मी डोळे उघडले आणि समोरच्या रिकाम्या जागेकडे पाहिलं. आता नाही, मी म्हटलं. आईने हट्ट केला नाही, कोणतीही तक्रार केली नाही. फक्त बराच वेळ शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली की तू दुःखी आहेस का? या प्रश्नाने मला एक क्षण थांबवलं. यासाठी नाही की उत्तर देणं कठीण होतं, तर यासाठी की मी कधी विचारच केला नव्हता की आई असा प्रश्न विचारेल. कारण गेल्या 3 वर्षात मला याची सवय झाली होती की लोक मला विचारायची की मी बरोबर करते आहे का, मला संयम ठेवायला हवा का, मला थांबायला हवं का. पण कोणीही कधी विचारलं नव्हतं की मी दुःखी आहे का. हो, मी म्हटलं, पण जेवढं मी विचार केलं होतं तेवढं नाही. आईने खूप हळू आवाजात उत्तर दिलं की दुःखी होणं स्वाभाविक आहे, पण जर थांबण्याचं जास्त दुःख होत असेल तर निघून जाणंही चुकीचं नाही. मी काहीच बोलले नाही. फक्त जाणवलं की माझ्या नाकाजवळ हलकी जळजळ होत आहे. तुझे बाबा म्हणत होते की तुझं काही निर्णय घेशील, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आई पुढे म्हणाली की फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी एक खोल श्वास घेतला. मला माहीत आहे आई, मी म्हटलं. आम्ही तुझ्याकडे येऊ का? आईने विचारलं. नाही आई, त्याची गरज नाही, मी उत्तर दिलं. मी स्वतःला सांभाळू शकते. ठीक आहे, तेही चांगलंच आहे, आई म्हणाली. मग एक क्षण थांबली. पण लक्षात ठेव, काहीही झालं तर सांग, मनात ठेवू नकोस. हो, मी उत्तर दिलं. कॉल संपला. मी फोन खाली ठेवला. थोडा वेळ शांत बसून राहिली. माझ्या मनातलं ओझं आता पूर्वीसारखं जड नव्हतं, कारण पहिल्यांदाच मला सगळं काही एकटीने उचलावं लागत नव्हतं.
कोणीतरी माझ्या पाठीशी उभं होतं, जे ढवळाढवळ करत नव्हतं, कोणताही दबाव टाकत नव्हतं, फक्त तिथे होतं. मध्यरात्रीच्या सुमारास फोन पुन्हा वाजला. यावेळी एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला, पण मला माहीत होतं की तो कोणाचा आहे. मेघना वहिनी, तुम्ही खरंच खूप हुशार आहात. मी वाचलं. कोणतंही उत्तर आलं नाही. पुढचा संदेश लगेच आला. तुम्हाला वाटतं तुम्ही हे करून खूप चांगलं केलं आहे? मी तरीही काहीच उत्तर दिलं नाही. आमच्या घरात सगळेजण हैराण आहेत. माझी आई रडते आहे. आदित्य दादाला तर जणू काही हरवल्यासारखं झालं आहे. तुम्हाला आनंद होत असेल. मी स्क्रीनकडे पाहत राहिले. शब्द एकामागून एक येत होते, पण माझ्या मनात कोणतीही लहर उठत नव्हती. मी एक ओळ लिहिली, मग ती पुसून टाकली. शेवटी फक्त लिहिलं, तू लवकर झोप. संदेश पाठवला, स्क्रीन बंद केली आणि पुढचे संदेश वाचले नाहीत. कारण मला माहीत होतं की ते शब्द माझ्यासाठी नव्हते, तर रेवाच्या भावनांसाठी होते. आणि आता त्या भावनांना सांभाळण्याची जबाबदारी माझी नव्हती. मी दिवा बंद केला, बेडवर पडले, डोळे मिटले. काही विचार केला नाही, कोणतीही आठवण काढली नाही. फक्त माझ्या शरीराला विश्रांती घेऊ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले, कपडे घातले आणि बाहेर जाऊन एक छोटासा फुलांचा गुच्छ विकत घेतला. पांढरे झेंडू नव्हते जसे त्या दिवशी होते, तर सूर्यमुखी होते. चमकदार पिवळी फुलं, खूप तेजस्वी आणि जिवंत वाटणारी. मी ती घरी आणली, एका फुलदाणीत सजवली आणि टेबलावर ठेवली. खोली लगेच बदलून गेली. आता सुरुवातीच्या दिवसांसारखी थंड वाटत नव्हती, तर त्यात थोडीशी ऊब आली होती, खूप हलकी पण जाणवण्या इतकी. मी खिडकी उघडली, हवा आत आली. तिच्यासोबत सकाळचा सुगंध, लोकांच्या बोलण्याचे आवाज, गाड्यांचा गोंगाट, सगळं काही अगदी नेहमीसारखं होतं. पण यावेळी मला असं वाटलं नाही की मी बाहेर उभी आहे. उलट मी या सगळ्याचा एक भाग आहे. फोन वाजला, आदित्यचा होता. मी पाहिलं फोन, पण फोन उचलला नाही. यासाठी नाही की मी रागावले होते, तर यासाठी की माझ्याकडे आता बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. संदेश आला. मी अर्ज दाखल केला आहे. मी तो वाचला. कोणतंही आश्चर्य वाटलं नाही. ठीक आहे, मी उत्तर दिलं. थोड्या वेळाने त्याने पुन्हा लिहिलं. कदाचित थोडा वेळ लागेल. ठीक आहे, मी उत्तर दिलं. मेघना, त्याने आणखी एक संदेश पाठवला. स्वतःची काळजी घे. मी त्या संदेशाकडे पाहिलं आणि फोन खाली ठेवला. कोणतंही उत्तर दिलं नाही. कारण काही गोष्ट जेव्हा नात्याचं प्रतीक राहत नाही, तेव्हा त्या फक्त औपचारिक वाटतात. मी उठले, टेबल नीट केलं, फुलांचा गुच्छ सावरला आणि मग बसले. लॅपटॉप उघडला आणि काम करायला सुरुवात केली. स्क्रीनवर शब्द स्पष्टपणे आणि एका लयीत उमटत होते, जसं मी या क्षणापर्यंत शांतपणे पोचले होते. आता कोणताही गोंधळ नव्हता. भूतकाळातील गोष्टीही मला मागे खेचत नव्हत्या. खिडकीबाहेर सूर्य वर चढला होता. आकाश स्वच्छ होतं. एक नवा दिवस सुरू झाला होता. त्याच्याशिवाय, त्याच्या कुटुंबाशिवाय, फक्त मी आणि माझं आयुष्य. आणि पहिल्यांदाच मला वाटलं की एवढंही पुरेसं आहे. पुढचे काही दिवस पूर्णपणे वेगळ्या गतीने गेले. आता कोणतीही घाई नव्हती, ना दुसऱ्यांच्या छोट्या मोठ्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं. सगळं एका शांत लयीत हळूहळू चाललं होतं. इतक्या हळू की मी स्वतःमध्ये होणारे छोटे छोटे बदल जाणवू शकत होते. नव्या खोलीची सवय लागण्यापासून ते प्रत्येक सकाळी स्वतःसाठी चहा बनवणं, खिडकी उघडून सूर्यकिरणांचं स्वागत करणं, सगळंच वेगळं होतं. आणि आता मी नकळत आदित्य किंवा त्याच्या कुटुंबाकडून येणाऱ्या संदेशाची वाट पाहत नव्हते. सगळं काही अगदी नैसर्गिकपणे घडत होतं. जणू माझ्या मनाने आणि शरीराने मिळून ठरवलं होतं की जुना मार्ग आता कायमचा बंद झाला आहे. आणि जवळजवळ एका आठवड्यानंतर मला न्यायालयातून पहिल्या सुनावणीची तारीख मिळाली. अधिकाऱ्यांचा आवाज खूप शांत होता, खूप सपाट. प्रत्येक माहिती स्पष्टपणे, कोणत्याही भावनेशिवाय सांगितली जात होती. पण त्या भावना शून्य आवाजामुळेच मला जाणवलं की आता सगळं पूर्वीपेक्षा जास्त वास्तव होत चाललं आहे. हा फक्त मनात घेतलेला निर्णय राहिला नव्हता. ती आता एक ठोस प्रक्रिया झाली होती, ज्याला वेळ होता, जागा होती आणि त्यासोबत कागदपत्रांची नोंदही होती. त्या दिवशी मी पांढरा शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट घातली, केस नीट बांधले. आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा मला अशी स्त्री दिसली नाही, जी नुकतीच तुटलेल्या लग्नातून बाहेर पडली आहे. त्याऐवजी मला अशी व्यक्ती दिसली, जी आयुष्याच्या नव्या टप्प्यात पाऊल टाकत होती. जो मार्ग सोपा नव्हता, पण स्पष्ट होता. आणि कदाचित तेच सर्वात महत्त्वाचं होतं. मी न्यायालयात पोहोचले तेव्हा आदित्य आधीच तिथे होता. तो त्याच कॉरिडॉरमध्ये भिंतीला टेकून उभा होता. दोन्ही हात खिशात होते आणि नजर जमिनीकडे होती. मला पाहताच त्याने वर पाहिलं आणि हळूच मान हलवली. तो जवळ आला नाही, मीही नाही.
आम्ही एकमेकांमध्ये पुरेसं अंतर ठेवून उभे राहिलो. ना जवळीक होती ना द्वेष, पण आता आपलेपणही उरलं नव्हतं. जणू दोन माणसं जी कधी काळी एकाच वाटेवर चालत होती, पण आता फक्त एकमेकांची ओळख होती. तू आलीस? तो म्हणाला. हो, मी उत्तर दिलं. तू ठीक आहेस का? त्याने विचारले. ठीक आहे, मी म्हटलं. त्याने डोके हलवले आणि आणखी काही विचारले नाही. आम्ही आमच्या क्रमाची वाट पाहू लागलो. हो बाजूला इतर नवरा बायको बसले होते. कोणी भांडत होते, कोणी शांत होते, कोणी रडत होते, तर कोणी खोल श्वास घेत होते. प्रत्येकाची स्वतःची कहाणी होती, पण सगळे एकाच ठिकाणी होते, एका अशा नात्याच्या शेवटी ज्याला कधी कुटुंब म्हटले जायचे. त्या वातावरणात मला जाणवलं की माझी कहाणी एकटी नाही ना, सर्वात दुःखद. ती त्या अनेक कहाण्यांपैकी एक आहे तिथे लोकांना पुढे जाण्यासाठी चुकीचं सुरू ठेवणं थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आमचा क्रम आला तेव्हा आम्ही आत गेलो. अधिकाऱ्यासमोर बसलो. एक एक प्रश्नाची उत्तरं दिली, एक एक माहितीची पुष्टी केली. सगळं अगदी तसंच घडलं जसं मी तयार केलं होतं. कोणताही आश्चर्य नाही, कोणताही वाद नाही, कारण आम्ही आधीच एकमेकांना सगळं सांगून टाकलं होतं. आणि कदाचित हीच शेवटची स्पष्टता होती जी आमच्यात उरली होती. तुम्ही समेट करू इच्छिता का? अधिकाऱ्यांनी शांत आवाजात विचारले. आदित्यने मला पाहिले. मी त्याच्याकडे पाहिले. फक्त एक सेकंद. मग आम्ही दोघांनी एकत्र म्हटलं, नाही. अधिकाऱ्यांनी डोके हलवले आणि लिहायला सुरुवात केली. त्यांनी आणखी काही विचारले नाही, कारण काही उत्तर एकत्र दिली गेली की त्यावर पुन्हा चर्चा करण्याची गरज नसते. सुनावणी माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर संपली. जेव्हा मी खोलीतून बाहेर पडले तेव्हा मी खोल श्वास घेतला. तो तणावाचा नव्हता, तर एक नैसर्गिक श्वास होता. जणू मी एका दारातून बाहेर आले होते आणि शरीराला नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ हवा होता. आदित्य माझ्यासोबत गलियाऱ्यापर्यंत आला आणि मग थांबला. मेघना, त्याने हाक मारली. हो, मी उत्तर दिले. कदाचित लवकरच सगळं संपेल, तो म्हणाला. हो, मी म्हटले. त्याने मला थोडा वेळ पाहिले, मग म्हणाला की मी आईशी बोललो. मी शांत राहिले. ती मानत नाही. ती म्हणते मी कुटुंब सोडलं, मी कृतज्ञ आहे. तो पुढे म्हणाला. मी ऐकलं. कोणतंही आश्चर्य वाटलं नाही. तू काय म्हटलंस? मी विचारले. मी काहीच बोललो नाही, त्याने उत्तर दिलं. मी फक्त एवढंच सांगितलं की हा तुझा निर्णय आहे. मी डोके हलवले. हो, मी म्हटले. देवानेही मला संदेश पाठवला. ती म्हणाली की मी खूप पुढे गेलो. तो पुढे म्हणाला. मी हलकासा हसले. मला माहीत आहे, मी म्हटले. त्याने मला पाहिलं. जणू अजून काही बोलायचं होतं, पण मग फक्त एक खोल श्वास सोडला. मी विचार केला नव्हता की सगळं असं होईल, तो म्हणाला. मी विचार केला नव्हता, मी उत्तर दिले. पण जर आपण परत जाऊ शकलो, तो थांबला. मी त्याच्याकडे पाहिले. काही विचारले नाही. तर कदाचित मी काही वेगळं केलं असतं, तो पुढे म्हणाला. मी एक क्षण शांत राहिले, मग म्हटले की पण आपण परत जाऊ शकत नाही. त्याने हळू डोके हलवले. हो, तो म्हणाला. आम्ही तिथे थोडा वेळ उभे राहिलो. कोणी काही बोललं नाही. वातावरण जड नव्हते, पण हलकेही नव्हते. जणू एक आवश्यक शांतता होती, ज्यात प्रत्येकाने समजून घ्यायचे होते की आता इथून मार्ग वेगळे होत आहे. मी आधी जातो, तो म्हणाला. ठीक आहे, मी उत्तर दिले. तो काही पावले चालला आणि मग थांबला. मागे वळला नाही, फक्त म्हणाला, तुझे आभार. मी कोणतेही उत्तर दिले नाही, फक्त त्याची दूर जात असलेली सावली पाहत राहिली. ना रोखले ना हाक मारली, कारण काही आभार उशिरा येतात, पण तरीही त्यांना बोलले जाते. आणि काही निर्णय उशिरा येतात, पण त्यांना थांबवता येत नाही. मी न्यायालयाच्या गेट बाहेर पडले. बाहेर आले. दुपारचे ऊन पडत होते. खूप तीव्र नव्हते, पण इतकी की प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसत होती. मी पायऱ्यांवर उभी राहिले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहत राहिले. मग आईला फोन केला. आई, मी म्हटले. हो बेटा, झाले का? आईने लगेच विचारले. हो, पहिले पाऊल पूर्ण झाले, मी उत्तर दिले. तू ठीक आहेस ना? आईंनी विचारले. मी वर गडद निळ्या आकाशाकडे पाहिले. मी ठीक आहे, मी म्हटले. ते चांगले आहे, आई म्हणाली. तिच्या आवाजात सुटकेची भावना होती. मी फोन कट केला. थोडा वेळ तशीच उभी राहिली. मग खाली उतरून गर्दीत सामील झाले. ना घाईत ना मंद, फक्त पुढे चालत राहिले. प्रक्रियेचे शेवटचे दिवस वेगाने गेले नाहीत, पण आता ते इतके जडही नव्हते जितके मी कधी विचार केले होते.
जणू एक लांब रस्ता होता आणि ते जेव्हा कोणी शेवटच्या टप्प्यावर पोचतो तेव्हा तो प्रत्येक पावलावर लक्ष देत नाही. फक्त एवढे जाणतो की पुढे अंतिम टप्पा आहे आणि मागे ते सगळे आहे जे संपले आहे, जे ना बदलता येते ना बदलण्याची गरज असते. ज्या सकाळी अंतिम निर्णय मिळणार होता त्या दिवशी मुंबईत हलके ऊन, ना चमकदार ना उदास. एक खूप साधे हवामान, जणू कोणत्याही भावनेची बाजू घेत नव्हते. मी साधी ड्रेस घातलेली, केस नीट बांधले आणि आरशात स्वतःकडे पाहिले. यावेळी माझ्या डोळ्यात काही शोध नव्हता, ना स्वतःला विचारणे की मी ठीक आहे का, कारण उत्तर खूप आधीच स्पष्ट झाले होते. फक्त आज त्याला कागदावर अधिकृत मान्यता मिळणार होती. मी न्यायालयात ठरलेल्या वेळेपेक्षा थोडी लवकर पोचले. त्या ओळखीच्या बाकावर बसले जिथे काही दिवसांपूर्वी मी आणि आदित्य एकत्र बसलो होतो. फरक फक्त इतकाच होता की यावेळी प्रतीक्षेची भावना नव्हती ना भीती, फक्त एक शांत स्पष्ट अवस्था होती. जणू एक कठीण टप्पा पूर्ण करून आता फक्त निकालाची वाट पाहत होते. आदित्य माझ्यानंतर जवळजवळ 10 मिनिटांनी आले. त्याने तीच जुनी ग्रे जॅकेट घातली होती आणि तो हळूहळू चालत होता. मला पाहताच त्याने डोके हलवले. मीही डोके हलवले. ना नमस्कार ना प्रश्न, कारण जे काही बोलायचे होते ते आम्ही आधीच बोलून संपवले होते. आम्ही आत गेलो, शेवटच्या कागदपत्रांवर सही केली. अधिकाऱ्यांनी निर्णय वाचला. त्यांचा आवाज प्रत्येक शब्दावर समान आणि स्पष्ट होता, जणू एक असा निष्कर्ष ज्याला बदलता येणार नाही. जेव्हा मी ते वाक्य ऐकले की दोन्ही पक्षांमध्ये वैवाहिक संबंध अधिकृतपणे संपुष्टात आले आहे, तेव्हा माझे हृदय धडधडले नाही, ना डोळ्यात अश्रू आले. फक्त एक खूप स्पष्ट, खूप शुद्ध समाप्तीची भावना जाणवली. आदित्यने आधी सही केली, मी नंतर. माझ्या पेनची टोक ना थांबली ना घसरली, अगदी सरळ, जणू मी इथपर्यंत पोचण्यासाठीच लिहित आले होते. जेव्हा आम्ही खोलीतून बाहेर पडलो तेव्हा आम्ही गलियारात थांबलो. कोणालाही घाई नव्हती, जणू आम्हा दोघांनाही एका नव्या अवस्थेशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ हवा होता. आता पती पत्नी नाही, आता कुटुंब नाही, फक्त दोन स्वतंत्र व्यक्ती. आता पुढे काय विचार केला आहेस, त्याने विचारले. विचार केला आहे, मी म्हटले. त्याने डोके हलवले. मीही शांत राहिले. मी त्याच्याकडे पाहिले. काही विचारले नाही, जाणून घेण्याची गरज नव्हती. मेघना, त्याने हाक मारली. हां, मी उत्तर दिले. मला माफ कर, तो म्हणाला. यावेळी त्याचा आवाज समजावून सांगणारा नव्हता, तर हळू, स्पष्ट आणि जाणीवपूर्वक होता. मी त्याच्याकडे पाहिले. ठीक आहे, मी म्हटले. मी हे म्हटले नाही की काही हरकत नाही. मी हेही म्हटले नाही की मी तुला माफ केलं. फक्त ठीक आहे, कारण काही माफी माफ करण्यासाठी नसतात, फक्त ऐकून पुढे जाण्यासाठी असतात. तुला, तो एक क्षण थांबला आणि मग म्हणाला, तुला एक चांगले आयुष्य मिळो. तुलाही, मी म्हटले. आम्ही एक सेकंद आणखी उभे राहिलो. मग तो वळला, न थांबता, न मागे वळून पाहता. मीही तसंच केले. कोणी कोणाला रोखले नाही, कोणी कोणाला हाक मारली नाही. जणू दोन सरळ रेषा ज्या कधी एकमेकांना छेदत होत्या, पण आता आपापल्या दिशेने पुढे जात होते. जेव्हा मी कोर्टाच्या गेट बाहेर पडले तेव्हा मी थांबले. एक खोल श्वास घेतला. सकाळची हवा फुफ्फुसात भरली, थंड, हलकी. आणि त्या क्षणी मला जाणवले की मी आता माझ्या मागे कोणतेही ओझे ओढत नव्हते. आता मी आदित्याची पत्नी नव्हते, त्या घराची सून नव्हते, तर फक्त मेघना होते. एक नाव, एक व्यक्ती, पुरेसे. मी आईला फोन केला. आई, मी म्हटले. हो, झाले का बेटा, आईने लगेच विचारले. हो झाले, मी उत्तर दिले. बरं, आईने हळू आवाजात म्हटले. मग आता तू हलकी झालीस. मी हसले की हो. मी म्हटले, घरी खायला येशील, आईने विचारले. मी एक क्षण शांत राहिले की मग म्हटले की संध्याकाळी येते. ठीक आहे, मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते, आई म्हणाली. मी फोन कट केला. थोड्या वेळ तशीच उभी राहिले, मग चालू लागली. त्या संध्याकाळी मी माझ्या आईबाबांच्या घरी गेले. जुने घर तसेच होते, कोणताही बदल नव्हता. लाकडी दरवाजा, पायऱ्या आणि जेवणाचा ओळखीचा सुगंध. मी आत गेले तेव्हा आई स्वयंपाकघरात होती. मला पाहून ती वळली. जास्त काही बोलली नाही, फक्त विचारले, आलीस बेटा? हो, मी उत्तर दिले. हातपाय धु आणि जेवण कर, आई म्हणाली. बाबा दिवाणखान्यात बसले होते. मला पाहून म्हणाले, आलीस, छान केलंस. मी जेवणाच्या टेबलावर बसले. साधे जेवण होते, आमटी, भाजी आणि लोणचं. काहीही भव्य नव्हतं. पण जेव्हा मी एक घास घेतला तेव्हा ओळखीचा घरगुती स्वाद पसरला आणि माझा गळा थोडा भरून आला.
दुःखामुळे नाही, तर कारण खूप दिवसांनी मी असे जेवत होते ज्यात मला कोणालाही खुश ठेवायची चिंता नव्हती. जेवणानंतर मी अंगणात जुन्या लाकडी खुर्चीवर बसून आकाशाकडे पाहू लागले. आकाश गडद निळे झाले होते, काही तारे चमकत होते, हवा हळूहळू वाहत होती आणि सोबत झाडे झुडपांची सुगंधी महक घेऊन येत होती, जी बंद अपार्टमेंटच्या वासापेक्षा खूप वेगळी होती. आणि त्या क्षणी मला समजले की आनंद ही कोणतीही दूरची गोष्ट नाही, तर खूप छोट्या छोट्या अगदी साध्या गोष्टींमध्ये लपलेली असते. फक्त मी पूर्वी स्वतःला चुकीच्या जागी ठेवले होते, म्हणून ते दिसू शकले नव्हते. मी फोन काढला आणि त्या दिवशी काढलेली पांढऱ्या फुलांची जेवणाच्या टेबलाची छायाचित्रे पुन्हा उघडली. ती थोडा वेळ पाहिली आणि मग हटवून टाकली. यासाठी नाही की मी विसरू इच्छित होते, तर यासाठी की आता ती ठेवण्याची गरज उरली नव्हती. भूतकाळाने आपले काम पूर्ण केले होते. मी उठले, आत गेले. आई स्वयंपाकघर साफ करत होती. मी जवळ गेले आणि म्हटले की मी मदत करते आहे. आईने मला पाहिले आणि हलके हसली. ठीक आहे, ती म्हणाली. मी आईच्या शेजारी उभी राहून भांडे धुवायला लागले. गरम पाणी हातावरून वाहत होते, अंगाला जागं करत होते. एक एक भांडे स्वच्छ होत होते आणि नीट जागेवर ठेवले जात होते. आणि त्या अगदी साध्या क्षणी मला जाणवले की माझे आयुष्य माझ्या लग्नाच्या शेवटाने संपले नव्हते, तर फक्त एका नव्या प्रकारे पुन्हा सुरू झाले होते. हळू, शांत आणि यावेळी पूर्णपणे माझ्यासाठी. त्या रात्री मी खूप गाढ झोपले. कोणतेही स्वप्न नाही, कोणताही दचकावणारा क्षण नाही, मध्यरात्री उठणेही नाही. फक्त एक सलग शांत झोप. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागे झाले, तेव्हा सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता. मी डोळे उघडले, खोल श्वास घेतला आणि जाणवले की आता माझ्या मनात रिकामेपण नव्हते, तर एक खूप खरी, स्थिर शांतता होती. तर मित्रांनो, जेव्हा ही कहाणी संपते, तेव्हा ती कोणताही गोंधळ मागे ठेवत नाही, तर ऐकणाऱ्याच्या हृदयात एक खूप खोल शांतता सोडून जाते. अशी शांतता की जी आपल्याला आपल्या प्रेम करण्याच्या पद्धतीकडे, सहन करण्याच्या पद्धतीकडे आणि सोडून देण्याच्या पद्धतीकडे पुन्हा एकदा पाहायला लावते. त्या स्त्रीची कहाणी कोणतीही मोठी दुर्दैवी घटना नाही, त्यात कोणतेही मोठे धक्के नाही, पण ती माणसाला एका अतिशय खऱ्या वास्तवाने अस्वस्थ करते. आणि ते वास्तव म्हणजे स्वतःच्या कुटुंबात उपेक्षित राहण्याची भावना. छोट्या स्वयंपाकघरात थंड जेवणाच्या मध्यभागी मागे राहणे, त्या आनंदातून बाहेर टाकले जाणे ज्यात आपले नाव असायला हवे होते. आणि सर्वात वेदनादायक म्हणजे अशा गोष्टीला सामान्य मानले जाणे, ज्याच्या असण्याने किंवा नसण्याने कोणालाही फरक पडत नाही. लोक नेहमी विचार करतात की लग्नात फक्त विश्वासघात न करणे एवढेच पुरेसे असते. पण सत्य हे आहे की दीर्घकाळाची उदासीनता एका स्त्रीला सर्वात जास्त तोडते. कडू शब्दांची गरज नसते, क्रूर वागणुकीचीही गरज नसते. फक्त एक नजर जी लक्ष देत नाही, एक संदेश जो उशिरा येतो, पुन्हा पुन्हा मागे सोडले जाणे, हे वारंवार घडत राहिले तर ते माणसाच्या हृदयाला हळूहळू थंड करण्यासाठी पुरेसे असते. या कहाणीला खास बनवणारी गोष्ट तिचे जाणे नव्हे, तर तिचा जाण्याचा मार्ग आहे. कोणताही गोंधळ नाही, कोणती हट्ट नाही, कोणतीही तक्रार नाही. फक्त एक शेवटचे जेवण, एक भरलेला टेबल, एक पांढऱ्या गोंड्यांच्या फुलांचा गुच्छ, जो घराच्या मध्यभागी शांतपणे ठेवलेला होता. जणू ती आपल्या लग्नाला निरोप देत होती. एक अतिशय सभ्य पण अतिशय वेदनादायक शेवट. आणि कदाचित त्या क्षणी मागे राहिलेल्या लोकांना समजायला सुरुवात झाली असेल की ज्या स्त्रीला ते नेहमी सामान्य समजत होते, ती प्रत्यक्षात कधीही सामान्य नव्हती. या आयुष्यात सर्वात सहज हरवणारी गोष्ट तीच असते जिच्याबद्दल आपण समजतो की ती कधी हरवणारच नाही. शांतपणे जेवणाची वाट पाहणारी पत्नी, कधीही प्रत्युत्तर न देणारी सून, त्या स्त्रिया ज्या नेहमी उपस्थित असतात तरीही कोणी त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत नाही. आपण त्यांच्या उपस्थितीचे इतकी सवयीचे होतो की त्यांची किंमत करणेच विसरतो, जोपर्यंत त्या दूर जात नाही. पण या कहाणीची सर्वात सुंदर गोष्ट तुटण्यात नाही, तर पुन्हा जन्म घेण्यात आहे. ती निराशेत नाही, तर जागृतीत गेली. ती धुंद सकाळ भागवण्यासाठी नव्हती, तर स्वतःला त्या अंधाऱ्या दिवसातून बाहेर काढण्यासाठी होती. तिने भाड्याच्या घराच्या करारावर सही केली, सर्व काही गमावण्यासाठी नाही, तर स्वतःच्या हाताने पुन्हा सुरुवात करण्यासाठी. आणि जेव्हा ती कोर्टातून उन्हात बाहेर पडली, तेव्हा तो शेवट नव्हता, तर एक सुरुवात होती. एक नवे आयुष्य, स्वतःचे नवे रूप. कदाचित परिपूर्ण नाही, पण स्वतंत्र. आणि जेव्हा ती आपल्या आईबाबांच्या घरात जेवणाच्या टेबलावर परतली, तेव्हा तो साधेपणा जो खूप सामान्य वाटतो, तोच सर्वात खोल आधार बनला. कारण शेवटी माणूस कितीही दूर गेला तरी सर्वात जास्त शांतता त्याला तिथेच मिळते,
तिथे कोणी अटींशिवाय त्याची वाट पाहत असतं. या कथेला एका वाक्यात सांगायचे झाले तर कदाचित ती उपस्थितीच्या मूल्याचा धडा आहे. कोणाच्या जाण्याची वाट पाहू नका, हे समजण्यासाठी की तो किती महत्वाचा आहे. एक घर रिकामे होण्याची वाट पाहू नका हे आठवण्यासाठी की तिथे कधी हसू होते. आणि जर तुम्ही अशा नात्यात असाल जिथे तुम्हाला सतत सहन करावे लागते, शांत राहावे लागते, स्वतःला समजवावे लागते की सर्व काही ठीक होईल, तर कदाचित आता वेळ आहे की तुम्ही थांबा, स्वतःला पहा आणि विचारा की तुम्ही जगत आहात की फक्त कोणाच्या आयुष्यात अस्तित्वात आहात. कारण खरी मजबूत स्त्री ती नसते जी खूप सहन करते, तर ती असते जी जाणते की कधी थांबायचे आणि कधी पुढे निघून जायचे. आणि कधी कधी सोडून देणे म्हणजे हरवणे नसते, तर स्वतःला पुन्हा एक योग्य आयुष्य परत देणे असते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.